जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. सद्गुरुनाथ महाराज की जय. शेवटच्या शनिवारचं सत्र प्रश्नोत्तराचं असं बरेच काळ होतं मध्ये, पुढे ते जमलं नाही. आता प्रश्नपेटी परत लागेल आणि तोपर्यंत दरम्यान जे काही गोळा झालेला आहे, राहिलेलं आहे, ते आज घेतो. हे थोडक्यात आहे, एखाद्या गोष्टीचा प्रापंचिक असो किंवा परमार्थ असो, बोध होणं आणि ज्ञान होणं यातला फरक कोणता, स्थूल किंवा सूक्ष्म फरक कोणता. सर्वसाधारणपणे ज्ञान आणि बोध दोन्ही शब्द एकाच अर्थानं वापरले जाण्याचे एक सवय किंवा शक्यता आहे जास्त. फक्त मुळात त्यात फरक, ज्ञानामध्ये आपण माहितीही ज्ञानच आणि खऱ्या अर्थाने जे ज्ञान तेही ज्ञान, यथार्थ ज्ञान म्हणतात तेही ज्ञानच, असं सगळं आपलं थोडं मोघम असते भाषा. पण हे तीन गोष्टी वेगळ्या ज्ञानाच्या. आणि बोध होणं आणि ज्ञान होणं याच्यामध्ये मात्र फरक आहे. ज्ञान होणं हे जाणणं आहे. ज्ञान होणं म्हणजे एखादी गोष्ट जाणणं, समजणं. बोध होणं म्हणजे ज्ञान होणं तर आहेच, पण त्याच्याबरोबर जागं होणं हे बुधबोधयती. तेव्हा बुधबोधयती म्हणजे टू नो हे आहेच, पण त्याच्याबरोबर अधिक अर्थ दिलेला आहे जादा त्याचा. हे होतं की जाग असणं. ज्ञान झालेला मनुष्य जागा असतोच असं नाही, म्हणून ज्याला वळे त्याला कळे. तसं ते कळलेलं ते काय खूप माहिती असते, असे सांगता पण येते, पण तो त्या बाबतीत जागा आहे असं नाही. कारण विशेषतः आता परमार्थाचं तर आपल्याला माहितीच आहे. किती लोकांना परमार्थ माहिती आहे? माहीत नाही असा मनुष्य शोधायला लागेल. उलटा सगळं सांगू शकतो की विरक्ती पाहिजे, आसक्ती टाका, अमुक करा, माया सोळा, ही स्मृती, किती गोष्ट कोणालाही विचारायची सोय. तर हे ज्ञान. आता जो विरक्त आहे तो बोध झालेला माणूस, ज्ञानी आणि बोध झालेला, या अर्थाने ज्याला खरा बोध झाला, ज्ञान झालं, म्हणून तो बुद्ध. त्या अर्थाने प्रत्यक्ष म्हणजे यात काय काय येतं तर ज्ञान आहे, माहिती तर आहेच. ज्या अर्थाने हे पाहिजे, कळायला पाहिजे, कळलं, जागा झाला. कळल्याने जागा झाला तर बरा, नाही तर कळलेलं साठवीत राहील. म्हणजे पुस्तकात होतं ते डोक्यात राहील, एवढाच फरक राहिला. मग त्याचा तशा अर्थाने काही उपयोग नाही. उलटा आणखीन एक ओझं निर्माण होणार आणि अहंकार निर्माण होईल, किंवा सांगण्याची आणखीन उर्मी येईल, काही होईल सांगता येत नाही. तर त्या दृष्टीनं ज्ञान तर हवंच आहे, पण त्याच्याबरोबर जागा होणं हवं आहे. म्हणजे टू वेकअप, टू राईज, हे पाहिजे. आणि त्यात कृती अपेक्षित आहे. जागा झालेला मनुष्य नुसता जागा आला आहे एवढा याला काही अर्थ नाही. त्याला कळलेलं पण आहे आणि जागा पण आहे. चाललं पाहिजे हे कळलं पाहिजे. एका ठिकाणी ध्येय गाठायचं आहे तर त्यासाठी ही वाट आहे हे कळणं आवश्यक आहे, बरोबर. त्यानं जागा होणंही आवश्यक आहे, पण वाट चालणं पण आवश्यक आहे. तर त्या अर्थाने तो जागा झाला समजायचा. आणि मग कृती सुरू झाली की मग परिवर्तन अपेक्षित आहे. एवढंच सगळं त्या जागा होण्यामध्ये आहे. आणि नेहमीच्या म्हणजे ज्ञान म्हणतो त्यामध्ये फक्त ही माहिती असेल, जे ज्याला आपण काय तंत्रज्ञान म्हणा, काही म्हणा, लौकिक म्हणा, प्रापंचिक म्हणा, ते ज्ञान असेल. आणि यथार्थ जी वस्तू आहे तिचं ज्ञान असेल, किंवा सद्वस्तू आहे तिचं ज्ञान असेल. ही एवढ्यापर्यंत पुरेसं आहे. काय आहे हे विचारलं, हे एका परीनं बरं झालं की स्पष्ट कळायला बरं झालं की ज्ञानी आणि बुद्ध ह्याच्यामधला फरक काय, किंवा ज्ञान आणि बोध ह्याच्यामधला फरक काय. ते आपल्या पदामध्ये जे आहे, जागे करूनही बोधविले.
ते त्याच्या आधी सांगितलेलंच आहे सगळं, पण तरीसुद्धा पुन्हा एकदा जागा केलं आणि मग सांगितलं की बाबा हे एक. दुसरं ह्याचा संबंध आहे पुढे म्हणून सांगतो. अगदी साधं म्हटलं ना तर स्मोकिंग इज इंज्युरियस टू हेल्थ हे ज्ञान ते वर छापलेलं असतं आणि तो काय करायचं ते करत असतो, ते आपल्याला माहिती आहे. आता ह्याला जागा म्हणायचा का नाही, ह्याला या अर्थाने जे अपेक्षित आहे त्या अर्थाने ह्या वाक्याचा त्याला अर्थाचं ज्ञान आहे की नाही आहे, पण तो ते करतो आहे ते त्यात बसतं का तर नाही. या अर्थाने हे आपल्याकडे ह्यांच्यात नाही, वैद्यकात नाही म्हणा, ओव्हरडोस ऑफ पॅरासिटामॉल इज इंज्युरियस टू हेल्थ. लिव्हर असं म्हणून परत त्याला तेवढं वर्षानुवर्ष देतात, खराब होतं शेवटी. आणखीन एक त्यातून परत व्याधी निर्माण होते की तिचा एक पेशंट तयार होतो. आता ज्ञान आणि बोध ह्याच्यामधला फरक आपल्या लक्षात येऊ शकतो. विचित्रोयम संसार हा किती अशी वाक्य, हा विचित्रोयम संसार आहेच आहे, खरंच आहे. शंकराचार्यांपासून म्हणतात विचित्रोयम संसार दुःखमयोयम संसार हे खरं आहे. म्हणून संसारातली आसक्ती कोणी टाकली का तर तो जागा. आणि हे ज्ञान ज्याला आहे हे सगळ्या श्लोक पाठ म्हणता येतो तो ज्ञानी. एवढं लक्षात घेतलं तरी हे बरेच आहे. इच्छा, अपेक्षा आणि ध्येय यात फरक आहे किंवा भूमिका काय असेल. तीन पहिल्या गोष्टीच फक्त पहिल्या वाटलं तर मग तेवढ्याच पुरेशा आहेत, त्यावर कळू शकतं. इच्छा म्हणजे आपल्या चित्तात जे संस्कार झालेले आहेत त्यातून उगवलेली जी अंकुर आहेत त्या म्हणजे इच्छा. चित्तात जे काही संस्कार झाले, काही गोष्टी हव्या म्हणून झाले, पाहून झाले, कुणी घरी सांगितलं म्हणून झाले, ऐकून झाले, हे चांगलं आहे वाटून झाले, असं जे काय झालं त्यातून हे करावं ही इच्छा, हे व्हावं ही इच्छा, तेव्हा हे आतून असं आलं. तर ती म्हणजे ऑरिजिनेटिंग इथून आहे, संस्कार बाहेरून आहे पण ऑरिजिनेशन इथून आहे. तर इथून जे झालं सुरुवात इथून आहे, इथून झाली. तर त्या पुऱ्या होण्याची अंतर्गत ओढ असलेले संस्कार अगदी व्याख्याच करायचे आहेत. ज्या पुऱ्या होण्याची अंतर्गत ओढ निर्माण होते ती, म्हणून इच्छेवर जास्त विचार करावा लागतो. ही इच्छा बरोबर आहे का चुकीची आहे, हा जे पुढचे विचार सगळे निर्माण होतात ते त्या इच्छेच्या बाबतीत जास्त होतात. कारण इच्छा माणसाला फिरवी दारोदार जे म्हटले ती त्या अर्थाने इच्छा माणसाला खरोखर दारोदार फिरवते. जर त्याला ते कळलेलं नसेल, मेकॅनिझम जर तिला कळला नसेल तर तेव्हा हे अंतर्गत ओढ ती पुरी होण्याची ह्याच्यावर ते त्याचा अंकुर येतो, तो आपल्यातून येतो आणि म्हणून इच्छा आहे. अपेक्षा असतात बरोबर आहे. अपेक्षा म्हणजे आपल्या ज्या इच्छा आहेत त्या इतरांनी पुऱ्या कराव्या ही इच्छा. पुन्हा ती इच्छाच आहे, म्हणूनच तो फरक काहीतरी वाटला असं मला यात काहीतरी फरक आहे. फरक आहे तर बरोबरच आहे, फरकच आहे. पण फरक असा आहे एवढा की आपल्या ज्या इच्छा मनात निर्माण झालेल्या आहेत त्या इतरांनी पुऱ्या कराव्या ही एक इच्छा आहे परत. कारण इतरांनी पुऱ्या करणं हा एक स्वतंत्र विषय आहे. तुमच्या मनात इच्छा 100 येतील, पण त्या इतरांनी पुऱ्या कराव्याच असं एखाद्याला वाटेल असं नाही. त्याच्या मनात इच्छा येत आहेत आणि जात आहेत, असंही होऊ शकतं. पण तसं नाही, ती त्यांनी पुरी केली पाहिजे असं जर वाटत असेल तर मग त्याला अपेक्षेचं स्वरूप आलं, इतरांचा संबंध आला. आणि ध्येय जे आहे ते आधीच अस्तित्वात असतं. खरं सांगायचं तर 2 प्रकार असू शकतात. एक मुख्य ध्येय आहेत ती आधीच अस्तित्वात असलेल्या आणि गाठण्याच्या गोष्टी ज्या गाठायच्या आहेत आणि ज्या आधीच अस्तित्वात आहेत. अगदी परमेश्वरापासून आपल्या प्रपंचातलं काय ध्येय असेल तिथपर्यंत अगदी मधले सगळी रेंज आपण घ्या, तर त्यात ज्या आधीच अस्तित्वात आहेत तशा स्वरूपाच्या गोष्टी आहेत त्या ध्येयरूप आहेत. आता गौण काही आहेत ती आपण निर्माण केलेली असू शकतात, अशी काही ध्येय असू शकतात, ती गौण समज तुम्ही क्षणभर. कारण ती आधीच अस्तित्वात असलेली ध्येय एवढी आहेत की त्याची निवड करून आपण आपले सर्वोच्च ध्येय ठरवणं आणि ते पूर्ण करणं हे खरं काम आहे. आता समजा गुरुंनी सांगितलं असेल की बाबा काय पाठ करा, अमुक भगवद्गीतेचा पाठ करा किंवा अमुक करा असं काय सांगितलं आहे, ते ध्येय त्यांनी देऊनच ठेवलेलं आहे. तेच खरं करायला आपल्याला एवढं पुरेसं आहे की खरं आणखीन काही वेगळं करायचं आपण ध्येय ठरवायची गरजच नाही असं आहे खरं. पण तरीसुद्धा गौण मिळून इच्छा एक असू शकते की जी माझ्या मनाने मी निर्माण केली आहे, अमुक ठिकाणी जावं यावं काय जे असेल ती माझ्या मनाची निर्मिती आहे असं सुद्धा ध्येय म्हणून गोष्ट असू शकते. तेव्हा प्रधान ध्येय आहेत ती आधीच अस्तित्वात असलेल्या गोष्टी आहेत, त्या गाठाव्यात अशा आहेत. आता ध्येयामध्ये चूक बरोबर प्रश्न येणार ते आहे की त्याच्यातलं
योग्य कोणतं आहे अयोग्य कोणतं आहे हे ठरवावं लागतं. कारण ध्येय जगामध्ये आज इतक्या प्रकारचे ध्येय आहेत. कोट्यावधी रुपयांचंही ध्येय आहे. आज आपण पाहिलं जसं मंगळ काय बुध काय काय गुरु काय तीही ध्येय आहे. सगळी ध्येय आहेत. आता ह्यातले काय करणं योग्य आहे हा पुन्हा प्रश्न आहे. म्हणून ध्येय आधीच अस्तित्वात आहेत. फक्त त्याच्यातले हे आपण निवडायचा प्रश्न आहे. तर ते आपण चांगलं ते निवडावं. त्यासाठी काय जे आधार असतील ते गुरुशास्त्र काय जे असेल ते घ्यावेत हे ठरवता येईल. आणि गौण ध्येय पण आहेत. तर ती थोडंसं इच्छेचं हे जवळ जाणारी गोष्ट ही पण गोष्ट खरी आहे की गौण ध्येय तरी कशामुळे निर्माण झाले असतील. माझ्या मनात असं निर्माण झालं की अमुक एक आपलं ध्येय असावं असं ते निर्माण व्हायला सुद्धा माझ्या काही इच्छा कारणीभूत असतात. त्यातून ते पुढचं काहीतरी त्याच्या पुढचं असं एखादा शिकतो त्यावेळेला तो काहीतरी एक प्रिलिमिनरी काय मग पूर्वीच्या भाषेमध्ये मॅट्रिक झाला, आजच्या भाषेमध्ये काय SSC झाला HSC झाला, त्याला असं वाटतं नाही ग्रॅज्युएशन व्हावं. त्याचं ते ठरवत चाललेलं ध्येय आहेत. ते व्हावं असं एक सर्वसाधारण ध्येय आहेच. कारण बाहेर सगळीकडे आहेतच तशी व्यवस्थाही आहे. एखाद्याला वाटलं नाही एवढं पुरेसं तर त्याचं ध्येय असू शकतं की मी पोस्ट ग्रॅज्युएट होईन, आणखीन काय असेल तर त्याच्या पुढे करेन. हे ध्येय असू आपण निर्माण केलं तर तशा तऱ्हेची व्यवस्था जगामध्ये जी असेल ती वापरून आपण ते पूर्ण करू शकतो. फक्त ह्या बाबतीत आपली भूमिका मात्र महत्त्वाची आहे. कारण ध्येय असंख्य आहेत, अपेक्षा अक्षरशः अनिवार्य आहेत, इच्छेला तर अंत नाही. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर माझं ध्येय मला गाठायचं खरं. यामध्ये माझं प्रापंचिक बाजूवर का म्हणजे ते रूळ धरले तर एका रुळावर एक चाक चालतं आहे, दुसरं परमार्थाच्या काय रुळावर चाक चालतं आहे. गाडी शेवटी दोन्ही रुळावरनं आपल्या स्टेशनला गेली पाहिजे हे खरं ध्येय आहे. आता ह्याच्यात वाटेत अंजीर आहेत सगळं आहे काय म्हणजे मिळते चिकू मिळत आहेत काय काही मिळतं. थांबावं का नाही, गाडी चुकेल का नाही, दुसऱ्या गाडीने जावं का नाही, उशीर झाला चालेल का नाही, हे सगळे विचार करण्याची गोष्टी आहेत. म्हणजे आपली भूमिका इथं आहे की ही ध्येय आहेत बरोबर आहे. पण मला जर उद्याची खात्री नसेल तर मला आजच्याच जे ध्येय पुरं करणं अत्यंत गरजेचं आहे ते केलं पाहिजे. पास कदाचित मी आजच्या आज होऊ शकणार नाही कारण ते कदाचित वर्षानं होणारी गोष्ट असेल, कदाचित निकालाला 8 दिवस असतील, हे काही असू शकेल. पण नाम आज घेता येण्यासाठी ते काही उद्यावर ढकलायचं काम नाही. त्यामुळे ध्येयाच्याबद्दलची भूमिका ठरवताना सुद्धा पुन्हा आपण कशाला प्राधान्य देणार आहोत आणि काय शक्य आहे. आणि काही समजा मीच नसलो तर तो पास झाला काय नाही झाला काय त्याला काही अर्थ राहणार नाही. पण मीच नसलो तर नाम घ्यायचं राहील तर माझा उद्धार राहील. विचार करायचा झाला तर भूमिका काय असावी हा प्रश्न बरोबर आहे की भूमिका काहीतरी असली पाहिजे आपली. तर माझ्या ध्येयामध्ये कशाला प्राधान्य आहे ही भूमिका आहे. तर ती भूमिका आपल्याला जरूर ठरवलेली असावी. आणि त्यानुसार काय होतं एकदा भूमिका ठरली म्हणजे आपले दिनक्रम ठरतात. त्याप्रमाणे दिवसाची आखणी होते ना मग ती व्हावी म्हणून हे सगळं आहे आणि ते आपण करावं बरोबर. बऱ्याच वेळेला अभ्यास करीत असून सुद्धा परीक्षेत उत्तरं आठवत नाहीत किंवा ब्लँक व्हायला होता. हा प्रश्न मागे अशा स्वरूपाचा आला तर ब्लँक होतं. वैयक्तिकसुद्धा हे विचारलं गेलं आहे की ब्लँक होतं आणि परीक्षेचा पेपर संपला किती उत्तर आठवावं लागतं तसं होतं. त्यामुळे मग फ्रस्ट्रेट व्हायला होतं. तर असं एक प्रवास आहे बाहेर चालू आहे. काहींच्या वाट्याला हे येतं तर टाळण्यासाठी उपाय हे का होतं ते मुळात समजून घ्यावं. त्याच्या टाळण्याचा उपाय आहे मुळात. माझ्या दृष्टीनं असं ज्यावेळेला ब्लँक होतं आणि ब्लँक होऊन पेपर गेलेले किंवा वर्ष गेलेले मी पाहिलेली आहे ही पण आहे. पण त्याचं कारण एक तर म्हणजे माझ्या दृष्टीने मोगम किंवा ठोकळ कारणं सांगतो ते जे की अतिश्रम आपण केलेले असतात. जसं चित्तावर भार येतो. म्हणजे चित्तसुद्धा एक मर्यादेपर्यंत गोष्टी पेलू शकतं. कुठले प्रापंचिकसुद्धा एका मर्यादेपर्यंत गोष्टीची पेलू शकतं. परमार्थात त्याच्यात काय जपसुद्धा एका मर्यादेपर्यंत पेलू शकतं. शेवटी त्याचाच भार त्याला सहन नाही झाला. अनेक वेळेला लोक एकदम भरपूर जप ठरवतात आणि डोकं दुखायला लागतं. असलं काही करू नये. म्हणजे चित्ताची शेवटी की क्षमता आहे त्याचं ॲब्सॉर्ब किती होऊ शकतं किती ते पेलू शकतं तेवढंच त्याला द्यावं. जास्त देतात जपासारखी गोष्ट आहे आपण ती थोड्या कालांतराने अशी मध्ये गॅप घेऊन ती पुरी करू शकणार नाही असं नाही. पण चित्ताला अतिश्रम पडतात. ह्या अपेक्षा आणि याचे तणाव निर्माण होतात. हे ब्लँक होण्याच्या मागे मूळ तिकडे कुठे असतं तर तणाव निर्माण होतात. त्यामुळे आत कुठेतरी हे जर नाही पुरं झालं तर असं जो असतो ना ते त्यामुळं काळजी त्यातून निर्माण झालेली असते. ती इमेजची असते की आपल्याकडून एवढी अपेक्षा आहे आणि आपल्याकडून एवढं झालं नाही किंवा एवढंच झालं तर उद्या मी जो ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर मला काय म्हणतील ते लोक काय समजून ओळखतील अशा अर्थाने प्रतिमा जपण्याचाही भाग असतो. आणि परफॉर्मन्स प्रेशर म्हणतात तशी एक्सपेक्टेशन्स म्हणतात तशी निर्माण झालेली असतात. त्याच्यामुळं पुन्हा काळजी निर्माण होते आणि आपलं काही व्हावी नुकसान त्यामुळे होईल का पुढचं सगळं तर ते
पुन्हा मागे लागलेलं असतं भविष्य. ते भविष्य खरं पुढे आहे पण ते मागे लागतं, हे एक वैशिष्ट्य आहे. तर काळजी इमेजच्या काळजी, त्यामुळं त्यात काही माझं हे केल्यामुळे माझं ते जाईल, ते केल्यामुळं ते जाईल, असं जे काही असतं तर ते एक उगाचच मागे लागतं. आणि इकडे एक काल्पनिक भीती असलेलं एक एरिया आहे. खूप भीतीच्या कल्पनाच मनावर असतात नुसत्या, असं होईल काय, तसं होईल काय, तसं होईल काय. प्रत्यक्षात त्याच्यातलं उद्या काय नसतं. पण खूप वेळा असा अनुभव होतो की हे 10 ज्या गोष्टी असं होईल काय तसं होईल काय विचार केला, त्यातली एकच गोष्टीला सामोरं जावं लागलं. उरलेलं 9 नव्हत्याच. म्हणजे उरलेल्या 9बद्दल जी माझी शक्ती गेली ती वाया गेली ना. मग ती घालवू नये या पोटी ते जे ब्लँक होतं त्यावेळेला या गोष्टी अशा थराला जातात की तिथून पुढं जसं पाण्याला उकळी फुटावी आणि ते त्याच्या आटोक्यात राहू नये. म्हणजे पाणी संथ असावं हे बरोबर आहे, पण उकळी फुटणं त्याच्या आटोक्यात राहत नाही, कारण तुम्ही हीट 100च्या वर नेली म्हणून ते उकळलं. तसं हे जर अतिश्रमापासूनच अगदी ह्या काल्पनिक भीतीपर्यंतचे सगळे घटक जर असे तापत गेले तर शेवटी तिथे ब्लँक होते. ते मेंदूच्या हातात राहत नाही. त्या क्षणी तो एकदम स्क्रीन ब्लँक होतो. त्या क्षणी माणसाला काही आठवत नाहीच होतं असं तो म्हणतो. त्याच्यापोटी मग परीक्षेमध्ये गोंधळ होतात आणि हे होऊ नयेत ह्याची जबाबदारी वैयक्तिक आपल्यावर आहे, पण त्यांच्याबरोबर जे कोणी आणि हे पालक किंवा कोणी असतील त्यांची पण ती जबाबदारी आहे की अशा तऱ्हेचे हे ताण त्यांनी स्वतः पण समजून घेऊ नयेत आणि त्यांनी पण हे समजूनच घेऊन देऊही नयेत. कारण यात घेण्याचाही भाग आहे, देण्याचाही भाग आहे, कोणी करू नये. त्याच्याची एक मर्यादा आहे, तिथपर्यंतच त्याला ताण द्यावा. त्याच्यानंतरचा हा हानिकारक ठरतो. त्यानंतरचं जे आपण अपेक्षा बाळगू किंवा ज्या स्वतःसुद्धा अपेक्षा बाळगू त्या ताणदायक ठरतात आणि त्याचा परिणाम बाकीच्या जीवनावर होत असतो. एक जीवन म्हणजे परीक्षा आहे. समजा एखादा मनुष्य ह्या प्रवासात आता हे असलेले ब्लँक होतात म्हणजे हे विद्यार्थ्यांचा गट आहे. समजा हा विद्यार्थ्यांचा गट अगदी PG पर्यंत असेल गृहीत धरा, तरी त्या गटामध्ये त्याचं बाकीचं जीवन आहे ना, काहीतरी जेवण खाणं आहे, या झोप आहे, बाहेर फिरणं आहे, जाणं येणं आहे, नातेवाईक आहेत, समारंभ आहेत सगळे. पण त्याला तिथं सुद्धा जायला मग त्याला अडचण वाटते, त्रास होतो, कारण त्या सगळ्या याचा परिणाम तिकडे होतच असतो. जेवणावर परिणाम होतो, झोपेवर परिणाम होतो, हे सगळे बाकीचे परिणाम त्याचे दुष्परिणाम निर्माण होतात. त्यामुळे हे एक लक्षात ठेवून हे काय करायचं ते करावं एवढीच विनंती. आता ह्याच्यासाठी काय आहे, जे असंही पहिल्यांदा सांगितलं तसं की एक आपली कुवत ओळखणं, त्यानुसार आपली ध्येय असणं. जग कुठे चाललंय म्हणून आपण तिकडे जायचं काही कारण नाही. माझी कुवत एवढी आहे तिथे मी जाईन, हे जी कुवतीचं रास्त आकलन हा ब्लँक न होण्याचा पहिला मार्ग आहे. पहिला आधी कुवतीचं रास्त आकलन, ते नसेल तर उगाचच फरफट होते आपले. जग जाते म्हणून माझी फरफट होते, तर तसं व्हायचं काय कारण नाही. जग कुठेही जाऊ दे, कोणी जाणारे आपल्या बरोबरचे असतील तरी त्यांनाही जाऊ दे, आपलं काय म्हणणं नाही. कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. आपल्याला काय करायचं, हो कल्याणाचं, आपण कशाला ते करायला जावं देऊ आपल्या मागं ताण. त्यामुळे रास्त अपेक्षा, वाजवी अपेक्षा असणं हे त्याचं अगदी पहिलं आहे. दुसरी गोष्ट, जी अपेक्षा वाजवी आहे तिच्यासाठी योग्य तेवढेच परिश्रम केलेले असणं, योग्य तेवढे आणि तेवढेच एवढे परिश्रम केलेले असणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे श्रद्धा असणं की हे सगळं होणार आहे. श्रद्धा यासारखा दुसरा आधार नाही यातून बाहेर पडायला. श्रद्धा असणं की ते होणार, ते होणार म्हणजे होणारच, कारण तुम्ही त्याच्या मागं जे लागतं ते तुम्ही केलेलं आहे. यापेक्षा वाजवी आहे, कष्ट बरोबर आहेत आणि तुमची श्रद्धा आहे की ते होणार. ते होणार नाही असं होणारच नाही. हे जे ब्लँक बिंक तर काहीच नाही, उलटं यशही पदरात पडेल. आपण नेहमी पैशाच्या शुद्धीकरणाविषयी सांगता, तर पैशाच्या शुद्धी हे मी त्यावेळेला एकदा बोललो होतो, पण मी सांगितलं की हे नंतर बोलू. आणि आजही माझं म्हणणं असं की नंतरच बोलू. पण त्यातल्या त्यात एक उदाहरण म्हणून सांगून पुढे जातो फक्त, की पैशाच्या शुद्धीकरणाविषयी सविस्तर माहिती द्यावी. बरोबर, सविस्तर माहिती याला एक कधीतरी आपल्याकडे ब्रेनचं सेशन जेव्हा घ्यायचं किंवा कधी ते झालं तर त्याविषयी सांगेन. तर त्यात त्याचा व्यवस्थित विचार अधिक होईल, कारण सर्वात महत्त्वाची आयुष्यातली, प्रपंचातली आणि परमार्थात हानी करणारी अशा दोन्ही बाजूनी महत्त्वाची असलेली ती गोष्ट आहे. तर त्यामुळं ती थेट मेंदूवर परिणाम करते. तर या दृष्टीनं तिचा विचार तिकडे करू. पण विद्युतीकरण ही कल्पना आली कशातून, मी फार खोलात जात नाही, पण एक साधं उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो. आपण रोज पाणी पितो एवढं तरी आपल्याला माहिती आहे, अन्न खातो एवढं तरी माहिती आहे. तर पाणी पितो ह्याच्याबद्दल तरी काही सर्वांचं पाण्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. अन्नाबद्दल प्रकार असतील, आवड निवड असेल, हे असेल, ठीक आहे, पण पाणी पितो तेव्हा एक शुद्ध नैसर्गिक झरा पाण्याचा असणं ही खरं सर्वात मूलभूत गोष्ट आहे, की झरा असावा पाण्याचा आणि आपण त्याच्यावर पाणी प्यावं. इतकं हे सोपं आहे खरं. तर आता तो झरा माझ्या जमिनीत माझ्या मालकीच्या ठिकाणी लागला आहे का, हा पहिला प्रश्न. पाण्याच्यावरून आपल्या लक्षात यायला सोपं होतं हे म्हणून. तो मालकीचा आहे का की दुसऱ्याचा आहे.
दुसऱ्याच्या झऱ्यावर सुद्धा आपल्याला पाणी भरायची वेळ येऊ शकते आणि तशी व्यवस्था तशी असली किंवा यंत्रणा किंवा परिस्थिती तशी असली तर तसंही होऊ शकतं. त्यामुळं दुसऱ्याचा झरा आहे का, आणि तिसरं काही सार्वजनिक आहे का, हे त्या शेजाऱ्याचं झालं समजा किंवा जवळचं कोणाच्या ओळखीच्याचं झालं, पण सार्वजनिकच आहे का पाणी, हाही प्रश्न आहे. तसंही असू शकतं, एखादा हा जो सोर्स आहे किंवा झरा आहे हा सार्वजनिक आहे. आता मालकीचा असेल तर ठीक आहे, तुम्ही घ्याल जाल पाहिजे तेवढं पाणी घ्याल प्याल, त्यामुळे तहान भागेल, बरोबर. दुसऱ्याचा असेल तर प्रश्न असा आहे की आपण दुसऱ्याच्या झऱ्यावरून पाणी आणतो आहे, तो आपला नाही, तसं तो पाणी हे कोणाचंच नाही खरं सांगायचं तर. पण आजच्या भाषेमध्ये विचार केला तर ते त्याचं आहे ना, मग आपल्याला जरी पाणी त्याच्यातून घेतलं असलं तर त्याचं आपण मूल्य चुकवलं आहे का, किंवा ते जे आणलं म्हणजे ते मूल्य हा त्याचं शुद्धीकरण करण्याचा मार्ग झाला. पाणी पिणं यात दोष नाही, आपण ते दुसऱ्याचं पितोय म्हटल्यानंतर त्याचं मूल्य देणं किंवा त्याची काय मार्गाने आपल्याला परतफेड करता येईल त्या पाण्याची. कदाचित त्याच्याकडचं पाणी असेल, माझ्याकडचं अन्न द्यायचं असेल, काहीतरी मार्गाने असेल, पण मी ते देतो आहे तर हे त्याचं मूल्य चुकवणं, हे म्हणजे देणं, हे त्याचं शुद्धीकरण. सार्वजनिक बाबतीतही असंच आहे की असे काही वॉटर टॅक्सेस वगैरे या निमित्ताने म्हणूनच ते वसूल करतात आणि त्याशिवाय ते यंत्रणा चालणंही शक्य नाही. तर पाणी घ्यायचं आहे आणि ते पण करायचं नाही असलं काही काम नाही. म्हणजे जसं वीज वापरायची पण आहे आणि मीटर पण बसवायचं नाही आहे, आकडा टाकायचा आहे, मग ते पहिलं आपल्याला कुठंतरी अडकवणार, आपल्याला कोणतरी आकडा टाकणार शेवटी. तेव्हा हे असं होतं. हे जर करायचं असेल तर मग सरळ जर काय असेल तो घ्यावं, त्यानुसार ते घ्यावं, वापरावं आणि त्याचं ते काय असेल ते मूल्य, जसं दुसऱ्याला आपण शेजाऱ्याचं देतोय तसं आपल्या त्या सार्वजनिक काय जी यंत्रणा असेल तिचं द्यावं. आता हे काय झालं, पाणी मूळ तसंच आहे, पाण्यात फरक नाही पडला, पाणी तेच प्यालो, तहान तीच भागली, फक्त शुद्ध का अशुद्ध हा प्रश्न आला. मी जर माझ्या झऱ्यावर पित असेल तर शुद्ध आहे, दुसऱ्याच्या झऱ्यावर मूल्य न देता पित असेल तर अशुद्ध आहे. आता ते पाणी अशुद्ध होतं का, त्यामुळे पाणी तेच आहे, झरा दुसऱ्याच आहे, पाणी शुद्ध आहे, पण मी पितोय त्या क्रियेला शुद्धी नाही. या दृष्टीनं ती सार्वजनिक बाबतीत सुद्धा तशी होईल. तर बिलं थकवली काय आणि हे त्याला मूल्य न देता घेतलं काय, दोन्हीने अशुद्धीचं निर्माण होऊ शकतं. तर हे आहे. आता हेच पाणी म्हणजे त्याचाच पुढे विचार करू की क्षणभर ते आणल्यानंतर प्यालो ना, तर आणलं आपण एक घागर घेऊन गेलो आणि पाणी आणलं समजा. आता घागरीनं पाणी भरायची वेळ येणं सुद्धा मुश्किल आहे, पण समजून घ्यायला निदान हरकत नाही. आणि कधीतरी अलीकडे सुद्धा वेळ येते, एखाद दिवशी हिसकात बसतो पाण्याचा, मग त्या दिवशी मग घागरी घेऊन पाणी आणणं म्हणजे काय हे कळतं तरी निदान. तर तसं घागरीनं समजा पाणी आणलं, तर घागरीनं पाणी आणलं आणि मी प्यालो, किंवा घरातल्या कोणीतरी घागरीनं पाणी आणलं आणि ते मी प्यालो, यात फरक आहे. मी स्वतः घागरीनं पाणी आणलं आहे आणि त्यातलं मी पितोय किंवा दुसऱ्याला देतोय घरातल्या, आणि कुणीतरी घागरीनं पाणी आणलं आहे आणि ते मी पितोय आणि त्याविषयी मला त्यांना आणलं ही जाणीव नाही, ही अशुद्धी आहे. एका उदाहरणानं फक्त स्पष्ट करायचे, त्याने आणलं आणि मी पितोय, ठीक, तुम्ही त्याने आणले तर प्या, फक्त त्याला पण द्या, विचारा त्याने प्यालं आहे का, ही शुद्धीकरणाचे मार्ग आहेत सगळे. तर ते आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या घागरीनं पाणी आणलं तर पाणी एवढं घागरभर पाणी आणायला, तसं आपण एवढे समर्थ आहोत की घागरीवरून पाणी आणलं आपण, पण मग घागर नसताना आणा ना तेवढंच पाणी, आपण विचारच केला नाही कधी असा. असं काही पाणी हातात तर घेऊन येण्याचं काही वस्तू नाही, म्हणजे घागर ही वस्तू त्याला लागते. आता ती जर आपण त्यांनी पाणी आणणार असू तर घागर घासणं हे आपलं काम आहे, शुद्धीकरण त्यातून. म्हणजे असं बेसिक आहे, ते समजून घेत गेलं तर अगदी सोपं आहे. आता ते पाणी तसं पळून पण आणतात, तसं म्हटलं आगा टाकून चवीज भेटते, असं नाही. शेवटी शासकीय यंत्रणा जशी चालली आहे तशी त्याच्यातून त्या काय निर्माण होईल त्याच्यातून ते पण निर्माण होईल, हे असंही शक्य आहे. तर तसं ते पळून पण आणता येईल. तर ते आणलं तर त्याचा दूषण ह्या सगळ्या बाबतीत जर एवढा असेल तर त्याचा दोष कसा किती लागेल हे आपल्याला कल्पना येऊ शकेल. आता कशा पद्धतीने आणले, तर आता अगदी समजा आणावंच असं लागलं असेल की न सांगता आणले, अगदी गृहीत धरू, न सांगता आणले, त्यावेळेला काहीही पर्याय राहिला नव्हता आणि तो सांगायलाही माणूस नव्हता, अशी असू शकेल. मी याला पळवून नाही म्हणता येणार, तात्पुरती अत्यंत निकड अशा स्वरूपाचं आहे. मग मनुष्य म्हणतो घोटभर पाणी द्या, मग ते कोणाचं आहे काय वगैरे, माझ्या पोटात पाणी गेल्यानंतर, डोळ्यात माझ्या हे आल्यानंतर, प्राण आल्यानंतर मी पुढचं करीन, ही भावना असेल तर त्याचा दोष लागत नाही, त्या बाबतीत शुद्धीकरणाचा नाही प्रश्न, फक्त ते करणं. आता समजा असं आणलं असेल किंवा
पेक्षा म्हणजे गरजेपेक्षा जास्त आणला असेल, हा म्हणून आणला असेल, आपल्याकडे संचय करून ठेवावा पाण्याचा म्हणून पूर्वी पाण्याचे खूप संचय, अगदी त्या ह्याच्यावर सुद्धा लोक तुम्ही पाहिले असतील तर अलीकडच्या काळात सुद्धा कट्ट्यावर सुद्धा एवढी पातेली सुद्धा भरून ठेवायची. आणि बरोबर आहे त्यांची, म्हणजे काहींना फारच हौस होती ते सोडा, कट्ट्यावर स्वयंपाक करायला वेळ जागा राहायची नाही अशी इतकी पातेली भरणारे लोक पण होते, पण ते त्यांची हौस सोडा. पण मूळ खरं की संचय, तर संचय जर आपल्याला या पाण्याच्या पद्धतीने या पद्धतीने करायचा असेल तर त्याचं मूल्य पण त्या पद्धतीनं दिलेलं असलं म्हणजे त्याची शुद्धता झाली. आता एखादं घर आहे आपल्या घरी, म्हटलं आपण आपल्या घरी नैसर्गिक काय पाणी आहे, घर आहे, तो वडलोपार्जित घरात उमाळा लागला आहे का आपल्या बांधलेल्या घरात लागला, आपल्या शेतात लागला का वडलोपार्जित घरात लागला? वडलोपार्जित घरात जर लागला असेल तर ते ती इस्टेटीचं पाणी आहे थोडक्यात, तर त्याला ना कष्ट ना मोल असं जर लागला असेल तर त्याचा फक्त वापर आणि उपयोग आपण करीत राहू. यात अशुद्धीचा प्रश्न येतो, तिथे जास्तीत जास्त शुद्धीचाही प्रश्न येतो. त्यामुळं आपण आता याचा विचार पाण्याच्या संदर्भात केला, तोच आता फक्त पैशाच्या संदर्भात करायचा. ह्याच क्रमाने, ह्याच प्रकाराने, सोपेपणाने पैशाचा विचार आपल्याला करता येईल. तर जसं मगाशी म्हटलं, आता सार्वजनिक नळावर पाणी भरलं किंवा सार्वजनिक ठिकाणाहून पाणी आणलं तर तेव्हा वॉटर टॅक्स आहे, तसे आपल्या पैशावरती इन्कम टॅक्स नाही. मग आता तो चुकवायचा की नीट भरायचा हे आता आपण ठरवायचं. कारण शुद्धीकरण हवं आहे का नको आहे ह्याच्यावर तर अवलंबून आहे. कारण ती पाण्याची पट्टी भरली नाही काय, तिथून डायरेक्ट पाणी घेतलं काय आणि इथून घेतलं काय, शेवटी ते पाण्याचं आता लागू करून बघितलं की पैशाला बरोबर कळतं. आणि हे शुद्धीकरणाचा जिथे संबंध आहे तिथे शुद्धीकरणामध्ये काय शुद्धीकरण म्हणजे काय आहे, तर काय होतं, पाण्याचं सुधारण पुढे चालवायचं आहे तर पाणी जे आणलं ते दिसताना पाणी तुम्हाला शुद्ध दिसतं. झऱ्याचं पाणी आणलं किंवा कशाचं आणलं तरीसुद्धा ते दिसताना शुद्ध दिसतं, स्वच्छ दिसतं. पण ते निर्जंतुक आहे की नाही, किंवा जंतूसुद्धा पाण्यामध्ये असतात आणि काही जंतू असणं आवश्यक असतं, तर ते आहेत का नाही हे माहीत नाही. पाण्यामध्ये आपल्या शरीराची यंत्रणा उत्तम प्रकारे सांभाळण्यासाठी काही जंतू हे त्याचा घटक म्हणून असतात आणि ते असावेत असं आहे. खरं तर ज्यांना उत्तम हे शास्त्र माहिती असेल त्यांना कल्पना असेल की जर पाणी तुम्ही जर समजा आता हे खूप प्रचार झाला, पाणी कसं आलं आहे हाही प्रश्नच आहे सगळा, पण तरीसुद्धा क्षणभर विचार करा की ज्याला ॲक्वागार्डचं पाणी प्यायची सवय झाली, सतत शुद्धीकरण त्याचं आधी गाळून आपल्याला ते पूर्वी शास्त्रात शिकवायचं असं पहिली दुसरी तिसरी चाळणी पाचवी चाळणी असं करून पाणी प्यायची सवय, त्याला एक दिवस बाहेर गेला पाणी प्यायला तरी म्हणतो सगळं बिघडलं माझं पोट. कारण ते पोटाला जर सवयच राहिली आहे यातले, ह्यात जे घटक पोटाच्या यंत्रणेला सूट आहेत, त्याला बरोबर हे होणारे आहेत, पचणारे आहेत आणि त्याची पचनशक्ती वाढवणारे आहेत, ते घटकसुद्धा त्या पाण्यात असतात. ज्यांना मायक्रोबायोलॉजी वगैरे बाकीच्या विषयी माहिती असतील, याच्यातलं जास्त हे असेल तर त्यांना याची कल्पना असेल की असे घटक त्याच्यात असतात आणि ते असणं आवश्यक आहे. म्हणजे त्यावेळेला ते पाणी आपण जड पाणी हलकं पाणी वगैरे नाही का म्हणत, तर तसं ते त्याच्यात काही गोष्टी ह्या प्रकारामध्ये ह्या पाण्यात आवश्यक असतात. त्या जर तेवढ्या प्रमाणात असतील तर ते पाणी आपल्याला पचतं. मग तुम्ही त्याचं जर समजा ते असं आढळलं की हे जंतू आहेत आणि ते नाशक आहेत, तर मग आपण उकळतो, गाळतो, काय कोणी तुरटी लावतो. आता पावसाळा झाला सुरू की पाण्यात खराब पाणी येतात. याच्यात गावात आपण बघतो नेहमी कृष्णेचं पाणी आलं की त्यावेळेला खराब असतं. किती जरी ते लँड प्युरिफिकेशन काही करायचा प्रयत्न केला तरी ते आपल्यापर्यंत येईपर्यंत अनेकदा गडबड झालं असतं, तर तुरटी लावेल, काय प्युरिफायर असेल ते करेल, ते करावं लागतं. हे आपल्याला दिसणाऱ्या बाबतीत किंवा अनुभवायला येणाऱ्या बाबतीत आपण शुद्धीकरण करतो. तर अगदी वरचा तवंगसुद्धा दिसला तरी आपण काढून टाकतो किंवा ज्या दिसतात तेवढ्या गोष्टी शुद्ध करायचा प्रयत्न करतो. हे कशासाठी करतो हा मुळात प्रश्न आहे. आपलं पोट बिघडू नये, मग तेच आपलं मेंदू बिघडू नये याच्यासाठी पैशाचं करावं लागतं. यापेक्षा आता जास्त सांगत नाही. मेंदू बिघडतो म्हणजे काय होतं, बिनशुद्धीकरणाचं जर पैसा गेला आत प्रपंचामध्ये, तर जसं पोटामध्ये शुद्ध न केलेलं पाणी गेल्यानंतर जे परिणाम होतात ते इकडे मेंदूवर होतात आणि मग चैनी सवय, मग बेफिकिरी, अकृतज्ञता, भोगवृत्ती, खूप गोष्टी आहेत. अकारण खर्च, कारण त्याच्या लक्षातच येत नाही की मला एक समजा काय 5,000 10,000 काय मोबाईलची गरज आहे, 26,000 घेऊया म्हणतो, 30,000 घेऊया, किती शुद्ध आलेलं आहे ते तर तसंच जाणार. ते ज्या पद्धतीने आले त्याच पद्धतीने बाहेर जाईल. यासाठी शुद्धीकरण आहे.
नाहीतर तो सुद्धा तुम्हाला सांगतो जरी हे असलं ना तरी तुम्ही हे काय घेऊ नका, हे 26ला आहे पण तुम्ही 16चंच घ्या किंवा 10चंच घ्या, 5चंच घ्या असं तो सांगतो. कारण ते ह्याचा पैसा शुद्ध आहे, त्याचा परिणाम त्याच्या चित्तावर होतो. खूप सूक्ष्म आहे ही गोष्ट. ह्याच्या पैशाचे शुद्धीकरणाचा परिणाम त्याच्यावर झाल्यामुळे तो त्याला सांगतो की बाबा हे बरोबर आहे आणि तुम्हाला जर हेच मॉडेल हवं असलं तर मी कालच विकले, त्यांनी त्याला नको परत दिले, हे हे तुम्ही घेऊन जावा कारण ह्याचा उपयोग तोच आहे, हे शुद्ध आहे. त्यामुळे म्हणजे ते आपलं ते पैसा शुद्ध असल्यामुळे तो खर्चसुद्धा तसा होऊ शकत नाही, वाया नाही जाऊ शकत. खर्च होईल पण वाया नाही जाणार. ते इकडे येतो आणि जातो, किती वाया जाऊ शकतो हे तर वरवरचं झालं. पण बाकीचे जे त्याचे मार्ग आहेत इथे आपण आता मनोबोध वाचला, आपणही घरोघरी वाचला असेल तर आपल्याला कल्पना असेल आप्पांनी तेव्हा हे सांगितले तसं आहे किंवा रामकृष्णांनी सांगितलेलं तसं आहे. कुठेही जा हे शेवटी लिहिलेलं आहे. असाध्य आजार, निर्वंश होणं, ह्याचे यांनी किंवा ह्याच्यात काय व्यसनाधीनता येऊन ती पैसा निघून जाणं किंवा हे असे खूप मोठे म्हणजे पशुतेपर्यंत सर्व प्रकार हा पैसा करू शकतो. कारण याचं सगळ्याचं जे मूळ केंद्र जिथून सुरू होतं त्या मेंदूवर ह्याचे परिणाम थेट होतात अशुद्धतेचे. तर याविषयी किंवा ते नंतर सविस्तर आपण बोलू. पण पाण्याचं उदाहरण लक्षात ठेवून जरी हे समजून घेतलं तरी सोपं होईल असं वाटतं. आता एक दोन जरा थोडेसे मोठे प्रश्न आहेत पण त्यातला मुद्दा बरोबर आहे आणि अनेकांना याच्या संबंधात तसं होतही असेल. ह्या प्रश्नाची उत्तराचाही प्रश्नही येत असेल की एक भौतिक जगातल्या अनुभूती घेताना, विज्ञानाचे प्रयोग समजून घेताना, अर्थशास्त्रावरचे सिद्धांत समजून घेताना, तसंच इतर अन्य गोष्टी शिकताना कुठल्याही जर तरची गरज नसते. म्हणजे कोणीही ती अनुभूती घेऊ शकतो. भाव असला किंवा नसला तरीसुद्धा, बौद्धिक कुवत असली नसली तर तो विज्ञानाचा एखादा प्रयोग ती व्यक्ती पाहू शकते. त्याला बौद्धिक कुवत किंवा भावाची ह्याचा संबंध काही येत नाही. आणि परमार्थात आणि परमेश्वर प्राप्तीच्या मार्गात मात्र भाव का आवश्यक आहे आणि ज्यांनी परमेश्वराची अनुभूती घेतली आहे त्यानं ती दुसऱ्याला प्रयोगरूपानं तो का दाखवू शकत नाही. आणि अभ्यास नसलेल्या एखाद्या व्यक्तीला विजेचा दिवा कसा लागतो त्यामागचं शास्त्र कळणार नाही पण विजेचं अस्तित्व कळेल, तसं परमेश्वराच्या प्राप्तीत का होत नाही. जे या प्रश्नाचं तसं ढोबळ उत्तर आपल्या डोळ्यासमोर आहे पण तरीसुद्धा थोडं निश्चित स्वरूपाचं असावं असं मला वाटतं. हे बरोबर आहे, मुद्दा यातला बरोबर आहे. तेव्हा एक मुळात पाहावं की या ज्या गोष्टी ह्या प्रश्नाची सुरुवात आहे की भौतिक जगातले अनुभव, इथेच त्याचं खरा फरक आहे. हे भौतिक जगातलेच अनुभव आहे, जे भूत मात्र आहे, जे दृश्य आहे, जे घडतं आहे त्या जगातल्या अनुभवाबद्दल आपण त्याच्यात विज्ञान हे क्षेत्र निवडलं, दुसरं एखादं क्षेत्र निवडलं आणि त्याच्याबद्दल बोलतो आहोत. मग ते वनस्पती असतील किंवा काय असेल जे आपण त्याला विभाग निवडाल तो. तर हे भौतिक जग आहे. तर त्याच्यातले प्रयोग काय, त्याचं शास्त्र काय, हे सगळं जे आहे बनलं त्याचे अनुभव काय, हे सगळे दृश्य स्वरूपाचे आहेत. आणि दृश्य हे इंद्रियाधार आहे, इंद्रिय सापेक्ष आहे. तर तिथे हे सगळं शक्य असतं. म्हणजे जसं झाड आहे तर मला आणि तुम्हाला असं वेगळं काही नाही, ते झाड एकच आहे. त्याचे काही सालीनंतर या सालीनंतर पुढे ही साल असते, या सालीचा रंग असा असतो असं समजा एक विज्ञानाने सिद्ध केलेलं असेल तर दुसऱ्यांची साल काढून पाहिली तरी रंग तसाच दिसतो, तोही तसे पाहू शकतो. हे सगळं भौतिक जगाबद्दलचं आहे, हे दृश्य आहे. तेव्हा इथेच फरक असा आहे की भगवंत ही या अर्थाने, परमेश्वर ही या अर्थाने दृश्य गोष्टच नाही मुळात, ती भौतिकात नाहीच, ती अभौतिकच आहे मुळात. आपण जे निर्माण केलेलं जे सगुण रूप आहे हे भौतिक आहे केवळ, म्हणून ते रूप मानलं आणि ते स्वरूप मानलं. इथे त्याचा फरक आहे. म्हणून स्वरूप दाखवा म्हणलं तर दाखवता येत नाही, रूप दाखवा म्हटलं तर दाखवता येतं. हे संतांचं रूप आहे पण त्याच्यामागं त्यांची जी सत्ता आहे किंवा त्यांचं जे अस्तित्व आहे ते स्वरूप आहे. त्याचा अनुभव यायचा असेल तर तिथं बघून येणार नाही, त्याच्या मागं जे आहे ते बघून येईल. आता ते कशानं बघायचं तर डोळ्यानं तर फोटोच दिसेल, डोळ्यानं जे दिसेल ते इंद्रियाधार आहे, त्यामुळं ही अडचण येते. आता ज्या अर्थाने यांनी विज्ञानाच्या प्रयोगाचा उल्लेख केला आहे, फळ खाली पडलं, माझ्यासमोर पडलं काय, तुमच्यासमोर पडलं काय आणि अमेरिकेत पडलं काय, तर कुणीही सोडलं, मी सोडलं काय आणि कोणी सोडलं काय, म्हणजे युनिव्हर्सॅलिटी कशी आहे या ज्ञानाला, त्यामुळं ते अधिक कन्व्हिन्सिंग वाटतं. बरोबर आहे.
अधिक ते पटतं. कारण ते अमेरिकेत सोडलं तरी खाली पडतं, इथं सोडलं तरी खालीच पडतं, मी सोडलं तरी पडतं, आमचे कोण सर असतील त्यांनी सोडलं तरी पडतं. तर ह्यावरून काय कळलं की हे सर्वांना पटण्यासारखी गोष्ट आहे की समोर फळ धरलं, खाली सोडून दिलं, म्हणजे सोडून दिलं तर ते खाली पडतं. अगदी साधं म्हणून, बाकी वैज्ञानिक प्रयोग वगैरे सोडून देऊ. फळ धरलं, खाली सोडलं, खाली पडलं. सोडून दिल्यावर तरंगत राहिलं, त्यांनी सोडल्यावर तरंगते, मी सोडल्यावर पडते, असं काही होत नाही. जे एवढी अर्थात आपल्याकडे नसेल कोणी असं की ही शक्यता आहे, हेही सांगतो विज्ञानाच्या पलीकडे जाऊन सांगतो, ती पण शक्यता आहे. कारण बाबा महाराजांचं दर्शन घ्यायला अपरात्रीच्या वेळेला परवे काका गेले होते 1:30 वाजता, त्यावेळेला ते त्यांचं डोकं तिथे होतं आणि तिथेच ते ध्यान लावून बसले होते, खाली काहीच नाही. त्यामुळे ना या परवे म्हणल्यानंतर काय झालं हेच कळलं नाही, आत कुठं काही दिसतच नव्हतं. कारण वर बघायचं डोक्यातच आलं नाही ना. मनुष्य बसलेला बघायची सवय ही नेहमी त्या गादीवर किंवा त्या ह्याच्यावर जमिनीवर असल्यामुळं त्यांनी वर बघितलं, आवाज कुठून येतो हेच कळलं नाही. नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे वर आहे. आता हे शक्य आहे, फक्त आता ते बर्व्यांनी बघितलं म्हणून त्यांना हे ते सांगू शकतील की हे कसं शक्य आहे ते, किंवा हे केलं ज्यांनी किंवा करू शकतात ते सांगू शकतील. आता हे आपण हे उदाहरणात बघू की फळ खाली पडलं, ते मी टाकलं, त्यांनी टाकलं, किंवा इथे टाकलं, तिथे टाकलं, हे सगळं झालं, ते खाली पडलं. हे एक सर्वसामान्य आहे म्हणून पटकन पडतं. तर ह्यातून काय पडतं नक्की मला सांगा आपण, की ह्याच्यातून काय पडतं? ते गुरुत्वाकर्षण नावाचा एक सिद्धांत आपण त्याला नाव दिलं समजा काहीतरी, तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तर त्याने ते खाली आलं. म्हणजे हे ह्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे खाली येतं. म्हणजे ह्यातून काय मला कळलं, मला शेवटी ते सफरचंद असं तर चिकू त्याच्याशी काय संबंध आहे, मला समजलं काय यातून, तर सिद्धांत समजला. आता जर तुम्ही मला असं म्हणालात की गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दाखवा, तर तुम्ही काय दाखवाल एवढं सांगतो. आपणही विज्ञानवादी, मी विज्ञानवादी, ठीक आहे. तर तुम्ही मला हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दाखवा, तर मी तुम्हाला परमेश्वर दाखवतो. कारण तो पण एक सिद्धांत आहे. ज्या सिद्धांताच्या पलीकडे असलेली सिद्धांत वस्तू आहे, जे सिद्ध होतं त्याच्या अंती ते त्याच्या शेवट ते आहे. तर हे सगळं हे प्रयोग झाल्यानंतर जे अंती सिद्ध झालं तो सिद्धांत. मग ह्याच्यातून अंती काय सिद्ध झालं की गुरुत्वाकर्षण नावाची एक शक्ती आहे आणि तिच्यामुळे ते खाली पडतं. आता ही जर तुम्ही म्हटलं गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दाखवा, तर दाखवणं शक्य नाही. बाबा तुला हे मी फळ सोडून दाखवतो, वाटलं तर तू सोडून बघ ते खालीच जात आहे का नाही. आता खाली फळ जाणं याला गुरुत्वाकर्षण का म्हणायचं यालाही काही उत्तर नाही, पण तरीसुद्धा आपण गृहीत धरू की ते उत्तर बरोबर आहे. तर गुरुत्वाकर्षण हे आहे, हे मान्य आहे. आता तुला फळ सोडलेलं तुझं पण पडलं की नाही, म्हणजे गुरुत्वाकर्षण आहे की नाही. त्यामुळे गुरुत्वाकर्षण सिद्धांत कुठे आहे, हे फळ पडलं का, असं जर तो म्हणाला तर आपण शब्दाच्या पलीकडे जाऊच शकणार नाही. ही शब्दाची मर्यादा आहे. शब्द सिद्धांत दाखवित नाही, शब्द सिद्धांताचं उदाहरण दाखवतो. म्हणून महाराजांनी प्रवचनामध्ये दिलेलं आहे, आपल्याला आठवत असेल की आता आपण जर भौतिकाचे नियम जर अभौतिकाला लावायला गेलो तर अडचण निर्माण होते. तुम्ही जर म्हणाला की हे लहान मूल, मला आनंद दाखवा, त्यात आनंदाचा प्रश्न आहे बघा, आनंद दाखवा, तर तुम्ही म्हणाल हा पहा लहान मूल, ती किती निरागसपणे असते, ही सृष्टी, हे अमुक, ते तमुक, हे सगळं मिळून, पण ह्या आनंदाच्या दिसतोय अशा वस्तू झाल्या, मला आनंद दाखवा. तर त्याला आपल्याकडे उत्तर आहे काय? अगदी भौतिक भाषेमध्ये आपण फक्त फळ आणि गुरुत्वाकर्षणाबद्दल बोललो तरी त्याच्याबद्दल आपल्याकडे उत्तर नाही. त्यामुळे हे बुद्धीच्या किंवा इंद्रियांच्या कक्षेत न येणारी गोष्ट विज्ञानातच आहे मुळात, कुठल्याही ठिकाणी आहे. कारण जिथे जे सिद्ध होतं ते अंती कुठेतरी आपल्या मेंदूला जाणवतं, कुठेतरी लक्षात येतं, समजतं, कळतं, तिथे ते आहे. मग तिथे काय आहे तर तिथं गुरुत्वाकर्षण नावाचा एक सिद्धांत आहे. मग तशी ही जी परमेश्वर ही वस्तू ज्याच्याबद्दल आपल्याला हे सगळं आहे वाटतं आहे, तर ती बरोबर अशा स्वरूपाची आहे की जी अभौतिक आहे. म्हणजे तिथे तर सिद्धांताचा प्रश्न जास्तच येणार, कारण इथल्या सिद्धांताला त्यांनी फळ सोडणं मी सोडणं एवढं हे तरी आहे, निदान एक काय सार्वत्रिकता आहे, ते समोर दिसतं तरी तिथे ते समोरही दिसत नाही आहे. आणि त्याला त्या अर्थाने युनिव्हर्सॅलिटी या अर्थाने नाही, पुढे ती कशी आहे ते पण पाहू, पण ती या अर्थाने नाही. मग त्यामुळे मग मी जप करतोय, ते जप करतात, त्यांना दर्शन झालं, मला दर्शन झालं नाही, आता हे कसं काय मेळ घालायचा याचा, म्हणजे जप करून दर्शन होतं का नाही होतं, त्याचा प्रश्न तिथे ते निर्माण होतो. तर ते अभौतिकाबद्दल आपण बोलतो, हे भौतिकाबद्दल बोलतो. फळ सोडण्यात ही अडचण येत नाही, कारण एक सिद्धांत आहे आणि तो जरी अदृश्य असला, त्याला असं दाखवता येण्यासारखं स्वरूप नसलं तरी त्याचे तो भौतिक असल्यामुळे त्याला काहीतरी आपल्याला कळू शकतं. इथपर्यंत आहे. तो अदृश्य असला तरी समजून घ्यावा लागतो, आणि समजून घेतला तरी तो बुद्धीच्या इंद्रियाच्या कक्षेत असल्यामुळं त्याच्यावर विश्वास बसू शकतो. तसं तिकडे होत नाही, कारण अतिइंद्रिय वस्तूला इंद्रियाचे नियम लावूनच उपयोग नाही मुळात, इथेच अडचण आहे. तर हे सगळं आता तरीसुद्धा
आपण एक विचार करू, हे विश्व कशासाठी पाहिजे मग? ते राहू दे, आपल्या दृष्टीने हे एवढं भौतिक आहे तेवढंच पुरे. भौतिक आहे पुरे म्हणावं तर ते अपूर्ण आहे म्हणून नको, अपूर्ण आहे म्हणून पलीकडे जाणं आवश्यक आहे. जर ते पूर्ण असतं तर ह्याच्यापुढे आपण गेलोच नसतो. समजा फळ सोडलं खाली पडलं, गुरुत्वाकर्षण, ती सगळा आपला व्यवहार जगाचा पूर्ण झाला, मी आनंदी आनंद आहे सगळीकडे गुरुत्वाकर्षण असल्यामुळं, असं होते का? घरात बाबा हो गुरुत्वाकर्षण नाही का, मग तुम्ही सगळे आनंदी आनंदात का नाही, असं कोणी कोणाला कधी विचारल्याचं आपल्याला आठवते का? ते म्हणणार ते ठीक आहे की ते फळ पडलं ते बरोबर आहे हो, पण आनंदच काय? आपण एवढे भांडतोय, दुःख होतोय, काय मतभेद होत आहेत, सगळ्यात उत्तरं सापडत नाही आहेत, सगळ्या निराश आहेत, अमकाय तमकाय, हे काय आहे? तर ह्याची उत्तरं त्यात, हेच त्याचा अर्थ आहे. आता त्या ज्या इंद्रियानुभूती आहे जी आहे ती फळ पडण्यापुरती कळली आहे, बरोबर आहे, पण त्यातही पुन्हा बघा तुम्ही की त्यातही पुन्हा ह्या अनुभवाला सापेक्षता आहे. ते जे फळ आपण टाकलं ते नक्की म्हणजे नारिंगी आहे का, थोडंसं तांबडसर आहे का, मुख आहे, याच्याबद्दल तुमचा माझा यांचा त्यांचा मतभेद असू शकतो. हे सगळं सापेक्ष आहे. म्हणजे ज्या वस्तू आपण अत्यंत निरपेक्षरित्या सिद्ध होतात असं म्हणतो तशा त्या तशाच होतात असं नाही. हे सापेक्षतेनं सापेक्षता, स्थल, काल, क्षमता आणि यांचा अभाव, ह्या 4 त्याला मर्यादा असतात मोठ्या 5. ह्या ज्याच्याबद्दल भौतिक अनुभवाबद्दल आपण बोलतो आहोत, थोडंसं कठीणविषय पण एकदा तो असलेला बरा, काय हरकत नाही. मी उदाहरणाने सांगतो म्हणजे अधिक सोपं व्हावं. उदाहरणार्थ साखर आहे, ती गोड आहे. इंद्रियानुभव, आता मी म्हटलं मगाशी गुरुत्वाकर्षण सापेक्ष, गुरुत्वाकर्षण कसं सापेक्ष असेल एखादा म्हणेल, मला मान्य आहे, पण साखर गोड आहे ह्याच्याबद्दल मला तुम्ही आपण बोलू. साखर गोड आहे तर तुम्ही खाल्ली, मी खाल्ली, ह्यांनी खाल्ली, त्यांनी खाल्ली, चौघेजण म्हणले, एक म्हणतो जरा जास्त गोड आहे, एक म्हणतो काय विशेष गोडी दिसत नाही, एक म्हणतो काय गोडच लागत नाही. पहिल्यानं आधी पेढा खाल्ला आहे, दुसऱ्यानं काही खाल्लेलं नाही, तिसऱ्यानं कडू खाल्ले. याला काय करायचं? याच्यावरनं असं आहे की ते फक्त जर हे आधीच सांगणार नसतील तरी पुढच्या सगळ्या गोष्टी विरोधी राहतील. एक म्हणेल फार गोड आहे, एक म्हणेल काय गोडीच नाही, एक म्हणेल तर भयंकर गोड लागते. आता हे जे काय लागतं ह्याला काय करावं? तर आधी त्याच्या मागं पेढान कारलं पाणी असं सापेक्षदृष्ट्या ते इंद्रिय समजून घेतं. म्हणजे वास्तविक जिभेने तेच सांगितलं पाहिजे, जेवढी गोडीचं प्रमाण आहे तेवढंच जिभेनं सांगितलं पाहिजे, पण जीभ आधीच्या अनुभवावर अवलंबून आहे. आधी कारलं खाल्ले, मग आता साखर फार गोड लागते. आधी काहीच खाल्लेलं नाही, साखर जेवढी गोड आहे तेवढीच लागते, पण आधी पेढा खाऊन बसलेला आहे, साखर कमी गोड लागते. ती जीभ पण 3 चवी देते माणसाला. ती 3 माणसं 3 वेगवेगळ्या चवी आहेत म्हणून सांगतात. म्हणून तर आपल्या घरात एवढं होतं ना, हे चांगलं झालं नाही, हे झालं नाही, काय करता स्वयंपाक अमुक तमुक वगैरे. भौतिकाच्या जगात एवढे प्रॉब्लेम आहेत सगळेच. हा भौतिकात काय असेल ते भौतिक. बरं, आता उदाहरणार्थ हे झालं, हे आपल्याला कसं साखर बिकरचं असल्यामुळे बरं वाटतं, म्हणजे डायबिटीस असलं तर तेही बरं वाटत नाही, पण तरीसुद्धा. आता दुसरं एक प्रवचन ऐकलं समजा, फार उत्तम प्रवचन झालं, काय प्रवचन आहे, वा छान. दुसरं म्हणतो काय प्रवचन आहे, म्हणजे ते शब्द आहेत पण आता आपल्या नाटकाच्या पद्धतीनं विचारले गेले. तर एक म्हणतो काय प्रवचन आहे, दुसरं म्हणतो काय प्रवचन आहे. म्हणजे ह्याच्यात ते कारण काय त्यांना असं काही शेवटी ऐकलेलं आहे की त्याच्यापुढे हे काय आहे असं त्याला वाटतं. त्यानं पूर्वी काय ऐकलं आहे त्या प्रमाणात उत्तम हा शब्द तो वापरणार किंवा नाही अवलंबून आहे. हे सगळं खरं म्हणजे कानाचं याचं काम आहे खरं, पण तरीसुद्धा ते स्थलकाला सगळ्या दृष्टीनं मर्यादित असल्यामुळं त्याला त्याच्या दृष्टीनं हे काहीच नाही. एकाच्या दृष्टीनं फारच काहीतरी विलक्षण आहे आणि एकाच्या दृष्टीनं ठीक आहे. हे जे जसे साखरेत फरक झाले तसं ते प्रवचनात होतील, सगळ्या जगात होतील. तिखट कमी आहे का जास्त आहे, एखादा म्हणतो फार तिखट झालं आहे, असं कसं भगवान तिखट केलं असं एखाद्याला वाटतं. एखाद्याला वाटतं की काय नाही काय. आता समजा मी स्थलकाल सापेक्ष म्हटलं, आता सांगलीकडचा इकडचा माणूस आहे समजा, आपला सांगली साताराकडचा माणूस आहे, एक सर्वसाधारण म्हणतो मी काय असं काही सगळे तसं असं नाही म्हणत मी, पण त्याच्या दृष्टीनं ते तिखट जास्त वाटतं त्यांना. एक गोड स्वयंपाक खायची सवय आहे समजा एखाद्याला, तर त्याच्या दृष्टीनं जरा तिखट झालं तर काय म्हणतो जाळ केले सगळं, साधा स्वयंपाक नेहमीसारखा करा असं त्याचं म्हणणं आहे. इकडचं मराठवाड्याकडचा नागपूरकडचा तिकडचा माणूस असेल तर काय तिखट होतं, कुठे लागतच नाही, काय घातलं की नाही कोणाटो. म्हणजे वास्तविक तेवढंच तिखट घातलेलं स्वयंपाक त्यालाही वाढलाय यालाही वाढलाय, पण हे स्थलसापेक्ष आहे कारण सवय लागली. इंद्रियांना स्थलकालानुसार विचार करायची सवय आहे, त्यामुळे ती मर्यादित त्या मर्यादा त्यांना आहेत. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट अनेक वर्ष आहेत. उदाहरणार्थ कालाचा सुद्धा संबंध आहे, जसा स्थलाचा संबंध आहे, जसा खूप
काल एक प्रकारचा स्वयंपाक खायची ज्याला सवय आहे, हे आता तिखट मिठाचा विषय निघाला म्हणून सांगतो, तर एक प्रकारचा स्वयंपाक जेवायची सवय, त्याच्या दृष्टीने दुसरा स्वयंपाक म्हणजे काय आहे, म्हणजे तिखट गोड काही म्हणा त्याला तुम्ही, पण त्याच्या दृष्टीने काय स्वयंपाक आहे तसं वाटतं त्याला. आता वास्तविक ती माणसं सुद्धा स्वयंपाक करून आज 25 वर्ष जगतायत, काय ते 50 वर्ष, मग ते कसं नाही काय म्हणत, ते म्हणतात की ते आपलं हे काहीतरी दुसऱ्याने केलेलं वाढलं की म्हणतात काय हे, म्हणजे ते पण तसंच वाटतात, ते काही वेगळं काही म्हणतात असं नाही, कारण ते काय आहे हे कालच अपेक्षा आहे. म्हणजे भौतिक अनुभव सुद्धा यात मोडतात आपले. जे खाणं पण आता काय देवाचा अनुभव आहे का, म्हणजे हा खरा देवाचाच कृपेचा अनुभव आहे, पण तरी सुद्धा मुळात आपण जे खातो पितो आहोत ते तरी भौतिक आहे ना, मग ते पण कालसापेक्ष आहे. कारण शेवटी या अर्थाने काल म्हणून 25 वर्ष तो लहानपणापासून या पद्धतीने जेवतोय, त्यामुळे त्याला वाटतं की काही काय स्वयंपाकाचं नाही काय केलेलं बरोबर असं वाटतं. आणि दुसऱ्याला असं वाटतं की काय छान आज झालंय, जे हे जे काही छान आणि अजिबात काही नाही हे कशावर अवलंबून, हे साध्या एक बरं स्वयंपाक एक आहे, असं नाही की बाबा आपण ह्याला वेगळं वाढले त्याला वेगळं वाढले, असं नाही, त्यानेच केलं ह्याला वाढले त्यालाही वाढले. आता ह्या दोन अनुभूतीमध्ये सारखेपणा असायला पाहिजे. सार्वत्रिकता जर असेल भौतिक अनुभवाना तर ती तशी असली पाहिजे, पण ती तशी नाही ही ह्या बाबतीत. कारण त्याला इंद्रियानुभूतीला जी मर्यादा आहेत इंद्रियाला, त्या मर्यादा त्याला स्थल काल सापेक्षता किंवा क्षमता अभाव अनेक गोष्टी आहेत. मी तर गोष्टींची आणखीन काही उदाहरणं घेत नाही थोडक्या त्यासाठी. नंतर दुसरं असं पण आहे की अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या या अर्थाने, म्हणजे आता इथं जसं आपल्याला आहे की ईश्वराच्या प्राप्तीच्या बाबतीत किंवा इथं प्रयोग केला तिथं प्रयोग केला तिथं प्रयोग केला, तर तसं ते जसं हे प्रयोगरूपानं दाखवता येतं. उदाहरणार्थ हे काय एक वैज्ञानिक प्रयोग आहे, काय बाष्पीभवन आहे, अमके तुमकाय काहीतरी प्रयोग आहे, तर ते केले की त्यालाही दाखवतात, हे बघ तू इथून हे असं वाफ झाली, हे परत त्याला थंडावा दिला, हे पाणी दिलं, असं आपण त्याला दाखवू शकतो. एखादा प्रयोग आहे तो दुसऱ्याने बघितलं तरी तसंच होतं. त्यामुळं त्याच्याबद्दल मनुष्य चटकन त्याला ते पटतं. ह्याचं कारण असं आहे की तोही इंद्रियाच्या आत वावरतो आणि मीही इंद्रियाच्या आतच वावरतो, म्हणून हे शक्य आहे. तो इंद्रियांची मर्यादा समजून घेणारा असेल तर तो म्हणेल हे ठीक आहे, पण हे असंच या हवामानात होईल असं नाही, दुसऱ्या हवामानात त्याच्यापेक्षा वेगळ्या तापमानाला हे करावं लागेल, कारण त्यांनी वेगळ्या तापमानात ते केलं तर ते होत नाही. तर या दृष्टीनं हे अशा तऱ्हेचे अनेक अनुभवांना ज्या मर्यादा आहेत त्या आपण लक्षात घ्याव्या, आणि मग सार्वत्रिकता जी आहे त्याच्या पलीकडे हा विषय जातो आणि त्याचं कारणही आपल्याला कळेल. मी उदाहरणार्थ असं म्हणतो की वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण जगावं असं ठरवलं, समजा भौतिकदृष्ट्या जगावं असं ठरवलं, तर अनेक गोष्टी या ज्या अर्थाने हे बुद्धिगम्य सगळं आहे, जे सगळ्यांना दाखवता येतं, जे मांडता येतं, जे सगळ्यांना पटू शकतं, जे त्याला प्रयोग करून पाहता येतं, तर असं जे विश्व आहे त्याच्यात नसलेलं कितीतरी आपल्याला जगावं लागतं. हे प्रयोगशाळेत गेलो ठीक आहे, एक फळ पडलं ठीक आहे, बाहेर एखादा जाताना अनुभव आला ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पुढं कितीतरी जग असं आहे की जे बुद्धिगम्य आहे असायला पाहिजे पण नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण कोणाच्या पोटी जन्माला यावं, आपली परिस्थिती आपल्या बाजूला कशी असावी, खरोखर काय या परिस्थितीत जन्माला आलो, खरं ह्याचं उत्तर कोणाहीकडे असेल तर त्यांनी सांगावं किंवा मी याच परिस्थितीत जन्माला आलो, याचं कारण अमुक अमुक होतं म्हणून हे झालं नाही. मी ह्या जन्माला एवढं माहिती आहे आणि ते सुद्धा सांगतो, मला 5 वर्षापूर्वीचं काय आठवत नाही, म्हणजे तेही त्याच्याकडे नाही आहे, ठीक आहे, पण परिस्थिती का, त्याच्याबाबतीची माणसं तशी का, एखाद्याला बढती मिळाली ती का मिळाली, एखाद्या राहण्याच्या ठिकाणी अमुक ठिकाणी होतो तो तिथे का, ह्या गावात का, त्या गावात का, उत्तरं नाही. संधी मिळतात, अनेकांना संधी मिळतात, नाही मिळत, त्याच्याने खूप आयुष्यात फरक पडतात. हे मी समोरासमोर बघितलेलं आहे की एका कुवतीची 2 माणसं, एक एका ठिकाणी जाऊन पोचलेली मी पाहिलेत आणि दुसरे आहे तिथे बरोबर असलेले पाहिलेले आहेत. हे दोन्ही का तसं झालं, कारण ती 2 माणसं एकत्र अभ्यास करणारी होती, एकाच कुवतीची होती, एकाच परीक्षेला बसलेली होती, पण तरीसुद्धा येणारा अनुभव सारखा नाही. हे भौतिकातलं आहे. मग इथे जर अशा तऱ्हेचे अनुभवात फरक पडतो आणि त्याचं उत्तर आपल्याला इथल्या कुठल्याही कारणाने देता येत नाही. जर त्याचंही बाकीचं सगळं तसं सारखं असेल, त्याचंही उत्तरं सारखे आहेत, त्याचीही बुद्धिमत्ता तेवढीच आहे, त्याची बुद्धिमत्ता तेवढी आहे, उत्तर ते प्रश्न तोच आहे, ते जाणले गेले एकाच परीक्षेला गेलेले आहेत, तरीसुद्धा त्याच्यामध्ये एवढी तफावत आहे की एक नापास झाला आहे, एक पास झाला आहे. एक पास झाल्याच्या त्या टप्प्यामध्ये चटकन पुढे गेला तो हा त्याच्यानंतरच्या दुसऱ्या ह्याला पास झाला, पण नंतरच्या ह्याला ते ग्रस्त त्यांच्या तोंडी परीक्षेत नापास झाले. हे 3ऱ्या वेळेला होईपर्यंत त्यांची उमेद कमी झाली, म्हणजे ते मग आता कारणं सुरू झाली बाकीची. तोपर्यंत त्यांची 2री परीक्षा होऊन ते 3ऱ्या परीक्षेला गेले, 3ऱ्या ग्रेडला गेले. हे करत त्यांच्यामध्ये 5 ग्रेडचा फरक पडला रिटायरमेंट होताना.
हे आता ह्या फरकाचं उत्तर आत्ता तरी ह्यात तरी कुठे हे सगळं भौतिक जग आहे, हे सगळं नोकरी चाकरी आमका तुमका पैसा परीक्षा बढते सगळं तरीसुद्धा याचं उत्तर आपल्याला यात देता येत नाही. तर त्याचं शिवाय ह्या मिळणाऱ्या संधी, त्याचा होणारा उपयोग, यशापयशसुद्धा आपल्याला काही वेळा उत्तर देत नाही. कमी आपण प्रयत्न करून जास्त यश येतं, कितीतरी प्रयत्न करून खूप कमी यश येतं. कितीतरी बाबतीत असं आपल्याला व्यवहारात सुद्धा आणतं. व्यवहारात अगदी याचं सुद्धा नाही, परमेश्वराचं नाही, अगदी याच्या बाबतीत येतं. मग आणि आपल्याला तर अगदी टेक्निकल मिस्टेक असेल, पण झालं ना आज आयुष्यात. एका आपल्याला माहिती की 10-15 वर्षापूर्वी ही गोष्ट घडली की बोर्डात जो पहिला आला तो पहिला आला, पण दुसरी दिवशी तिसऱ्या दिवशी डिक्लेअर झालं. पहिल्या दिवशी ज्यावेळेला डिक्लेअर झालं त्यावेळेला जो पहिला आला त्याचा सत्कार झाला, सगळं झालं, बाहेर पेपर फोटो महाराष्ट्रभर सगळीकडे त्याचा विषय सगळं झालं. आता ती मानमान्यता, ते सगळे फोटो, त्यावेळेचं वातावरण, त्याचं सगळीकडे उत्साह, सगळीकडे सगळं जे काय झालं होतं त्याच्या हातात ते पडलेलं आहे, सगळं आहे, त्याचं सगळं होऊन गेलं. आणि ज्याला कॉन्फिडन्स आहे की हे सगळं असं होऊच शकत नाही, मी आहे एवढं मला पडलंच पाहिजे, त्याचे अर्थात तेवढ्या तऱ्हेचे संबंध तो चटकन हे प्रोसेस करू शकला म्हणून तो तिथपर्यंत जाऊन पोचला. आणि दुसऱ्या दिवशी सगळं झाल्यानंतर ही चूक लक्षात आली आणि त्यावेळेला ते जे मार्क पडले ते ह्या पहिल्यापेक्षा जास्त होते. हे आपल्याला विद्यार्थ्याची घटना घडलेली माहिती असेल. आणि त्यावेळेला तिसऱ्या दिवशी तो पहिला म्हणून डिक्लेअर बोर्डाने केला. आता हे जरी केलं असलं तरीसुद्धा मला सांगा, हे त्याच्या दृष्टीनं त्याच्यात करिअरमधलं उत्तमात उत्तम फळ आहे, पण ते चव नसलेलं फळ आहे. आता ते त्याच्या वाट्याला काय हवं? याचं उत्तर या भौतिकात कुठे मिळतच नाही. याचं उत्तर काहीतरी अभौतिकात आहे एकतर. आणि पुढे जो प्रश्न ह्याच्या आहे त्याच्याशी संबंधित आहे ते. तर आपण ईश्वरापुरतं आत्ता बघू की ईश्वर हा मुळातच ज्या अर्थाने वैज्ञानिक भौतिक गोष्टी अनुभवण्याचा विषय, तशा तऱ्हेचा अनुभव घेणं, प्रयोग करणं, दाखवणं या प्रकारचा विषयच नाही. म्हणून तिथे काही करता येत नाही. कारण ती वस्तूच तशी आहे की ती ज्याच्या मागं उभी आहे. हा फोटो आहे आणि फोटोच्या मागे जी सत्ता उभी आहे ती सत्ता दाखवण्यासारखी नाही, म्हणून तो फोटो दाखवला फक्त. नाही तर तोच दाखवला, एकदम थेट सत्ताच दाखवली असती काय ती. तर ती सत्ताच अदृश्य स्वरूपाची असल्यामुळं दृश्य जग आणि त्याला लागून अदृश्य जग. बरं, हे आपण जगतो. मला एखाद्या वैज्ञानिक प्रयोगात यश आलं आणि मला आनंद झाला तर मला आनंद होतो की नाही, पण आनंद दाखवा म्हटलं तर मला दाखवता येत नाही. मला प्रयोग करून दाखवता येईल परत, पण आनंद नाही दाखवता येत. म्हणजे मी स्वतःसुद्धा अशा अनुभवाच्या जगात जगतो की ज्याच्यात दृश्यही आहे आणि त्याला लागून अदृश्य आहे. आता अदृश्य दाखवा म्हटलं तर दाखवता येत नाही. परमेश्वर अदृश्य असल्यामुळे तो दाखवता येत नाही आणि इकडचा प्रयोग दृश्य आहे म्हणून दाखवता येतो. एवढं त्याच्यातलं स्पष्ट हे आहे. आणि मग आता आनंदाचं काय? मग त्याचं काहीच करता येत नाही का? काहीच करता येत नाही असं नाही. मला जसा आनंद झाला तसा तुम्हाला होऊ शकतो. आता तो तुमच्या अनुभवाचा विषय आहे, त्यामुळे तुम्ही अनुभवू शकता, पण मी तुम्हाला तो दाखवू शकत नाही. तो अनुभवू शकता तुम्ही, एवढं नक्की सांगू शकतो, कारण मी अनुभवला. आता इथे जी सार्वत्रिकतेचा जो प्रश्न आहे की नाही, की नामा म्हणे, आता विषय निघाला म्हणून आठवलं, नामा म्हणे अवघ्या अनुभवाने पहा, सर्व काळ राहा संत संगी. तुम्हाला भगवंताचा ईश्वराचा अनुभव पाहिजे ना, तुम्ही संत संघात किती वर्ष आहात त्याच्यावरती अवलंबून आहे. खऱ्या अर्थाने सत्संगामध्ये मनुष्य आहे आणि त्या वृत्तीमध्ये आहे. नुसता बरोबर राहायला नव्हे, त्याचा काय उपयोग नाही. तीर्थी दोंडा पाडे ते काय नाही, तर त्याचं त्या अर्थाने वक्त गोटार आहे नॉर्मली, त्याचा उपयोग नाही. पण तो खऱ्या अर्थानं जर त्याच्यात राहत असेल तर तो भिजून जाईल. तर भिजून गेला तर त्याला तो अनुभव येईल. भिजणं म्हणजे काय हे त्याला कळेल. पण हे या अर्थाने नामा म्हणे अवघ्या अनुभवाने पहा. पण केव्हा? त्यासाठी मार्ग काय? तर सर्व काळ राहा संत संगे. अनुभव येणं शक्य आहे, जितका वैज्ञानिक प्रयोगाचा अनुभव येणं शक्य आहे त्याच्यापेक्षा जास्त हे शक्य आहे, कारण हे अंतर्गत आहे आणि त्याला तुमच्याकडे प्रमाण आहे. माझ्या एखाद्या वैज्ञानिक प्रयोगाला एखाद्या राजकीय कारणासाठी सुद्धा फेटाळलं जाईल किंवा त्याची सत्यता नाकारली जाईल. ही घटना आपल्याकडे घडलेली आहे. जे पहिला श्रेय मानसुद्धा दुसरा कोणीतरी घेईल, हे होऊ शकतं. पण या अनुभवाला काहीही नाही, म्हणजे प्रत्यवाय नाही, कधीही तो कोणी घेऊ शकेल. तेव्हा त्याचं स्वरूपच ईश्वराचं सच्चिद आनंद आहे. आता सत, चित आणि आनंद यातलं काय आपण म्हणजे एक वर्णन म्हणून त्यातलं सत काय आहे? तर सत म्हणून वस्तू दाखवता येते का? तर नाही दाखवता येत. म्हणजे परमेश्वराची जी मूळ गुणधर्म म्हणून आपण फार तर वर्णन म्हणू आता सोयीसाठी शब्द वापरायचे म्हणून. वास्तविक याला सच्चिदानंद हा फक्त अनुभव आहे, पण तरीसुद्धा आपण त्याला नाव द्यायचं झालं तर सत अत्यंत अंतिम सत्य गोष्ट. चित्त आपल्याला जाणीव माहितीच आहे, ती जाणीव आहे वगैरे सगळं आहे, आणि आनंद आहे स्वरूप आहे. तर ह्यातलं तिन्ही गोष्टी अशा आहेत की ज्या दृश्य नाहीत. त्या दृश्य नाहीतच मुळात. हे सांगणं एवढंच त्याचं उत्तर आहे, बाकी काही नाही. तर त्या पलीकडे आणि या पलीकडे अनुभव वैयक्तिक आहे. पण वैयक्तिक असलेल्या म्हणजे अदृश्यातलं आणि ईश्वराचं सांगतो, अनुभव वैयक्तिक असला तरी वैयक्तिक अनुभव सार्वत्रिक आहे.
हे ईश्वराच्या बाबतीत केव्हाही लक्षात ठेवा की जो अनुभव शंकराचार्यांना आहे, जो अनुभव ऋषींना आहे, जो अनुभव तुकोबांना आहे, जो ज्ञानेश्वरांना आहे, तोच रामनाथांना आहे. म्हणजे जी सगळीकडे या अर्थाने त्यात सार्वत्रिकता आहे जी वैज्ञानिकतेमध्ये आहे. मला सांगा, जर इंद्रियाचे ज्याचं जो निर्माता त्याचे जर इंद्रियाच्या अनुभवामध्ये काही सार्वत्रिकता आपल्याला अशी आढळते, फळ पडतं तशी, तर त्याच्या अनुभवामध्ये सार्वत्रिकता नसेल असं कसं होईल? तो घेणारा कोण नाही, ह्याला इलाज नाही. आता समर्थांच्या नंतर 300 वर्ष आणि कोण निर्माण झालं नसेल तर होणार नाही हे, पण असे निर्माण होत असतात आणि त्यांच्या सर्वांच्या अनुभवामध्ये एक पण आहे हे आपण लक्षात ठेवा. त्यांचं जर कोर बघायला गेलं, बाहेर ते कसे दिखतील, वागतील, काय करतील, ते कसे परिस्थितीनुसार जगतील काय सांगता येत नाही. कोणी राजयोगी बसतील आणि कोणी फडकं पांघरून बसतील, असे लोक आहेत. पण अनुभवाच्या बाबतीत बघितलं तर त्यांचं सगळ्यांचं म्हणणं एकच आहे. मूळ जो अनुभव आहे त्याचा आत्मरूपाबद्दल त्यांचं काही म्हणणं नाही. जे देव म्हणून जे काही अनुभव आहे ईश्वराच्या बाबतीतला तो त्यांचा वैयक्तिक असला तरी तो सार्वत्रिकदृष्ट्या एकच आहे. हे जसं आपल्याला वैज्ञानिक प्रयोगात आढळतं तसं. तर एवढं हे साधारण लक्षात घेतलं तर बरं होईल. आता थोडं मी ह्याच्याबद्दल एक कमेंटही देतो, ती पण एक लक्षात ठेवा की काय होतं की काही वेळेला म्हणजे याचा मूळ मुद्दा तर बरोबरच आहे, पण त्याच्याबरोबर एक सांगतो की एक सूक्ष्म मनामध्ये कुठेतरी एक अडचण असते. अशा तऱ्हेचा प्रश्न ज्यावेळेला आपण एक क्षणभर मागे वळून बघावं की याचा प्रश्न आपल्या मनात काय आलेला आहे. काय होतं, आपण हे सगळं करतो, सर्व काळ राहा संत संगे, काय भजन म्हणा, काय हे करा, काय नामस्मरण करा, काय श्रद्धा ठेवा, काय जे करा, हे जे काही देवाच्या मार्गाच्या संदर्भातलं करतो आहोत त्याला लोक नाव ठेवत असतात. त्यामुळे आपल्या मनात एक सूक्ष्मपणे असा एक विचार येऊन जातो की याला एकदा जर यांना सगळ्यांना देव दाखवता आला तर सगळ्यांची तोंड बदलतात. पुन्हा म्हणून विचार नाही ना आपल्याला कुठला देव काय करतोस म्हणून, असे त्यांची तोंड बंद करावी असं कुठंतरी एक मागं, खूप मनाच्या मागं हा विचार असतो की हे इतके लोक आपल्याला नावं ठेवतात, तुम्ही काय करता ते तुम्हाला काय करत नाही, तिथे कुठं काय नसते, देव काय नाही, अमकं नाही तमकं नाही, ह्याला असं धरून देवाला समोर दाखवून एक म्हणजे आता म्हणायचं नाही पुढचं काय, पण एक जर त्यांना लगावून दिली देवानी तर ह्यांना पुन्हा देव म्हणणार नाही, तर आपल्याला तर काय म्हणणार नाही निदान, असं वाटतं कुठेतरी आज सूक्ष्मपणे वाटत असतं. आणि ते एकदा झालं तर पुन्हा आपल्याला भजन म्हणायला अडचण नाही, जप करायला अडचण नाही, असं एकदा होऊन जाईल आणि ह्यालाही चांगली आदल घडेल असं ते व्हावं असं वाटतं कुठेतरी. एक माणूस म्हणून वाटत असलं पुढं वाटतं, मला पण वाटतं असं काहीतरी व्हावं, समोर एकदा निघतं पुढं सांगा देव, म्हणजे हे झालं म्हणजे बरं होईल असं वाटतं. पण होतं काय अडचण ह्याच्यात की देव हा सर्वांना समान आहे, त्यामुळं त्याला असं कोणाचं काय करावं असं वाटत नाही. त्याला अडचण म्हणायची काय म्हणायची ते आपण ठरावं असं. आता ह्याच्यात एक भावाचा मुद्दा मागाशी येऊन गेला, ते बरोबर आहे. भावाबद्दल त्यांनी म्हणले की इकडे मात्र भाव आणि याची गरज काय आहे. खरं सांगायचं तर आताचं जे आपण साधारण उत्तर पाहतो त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की मुळातच जिथे जाणण्याचा विषय आहे तर जाणण्याच्या विषयाला वैज्ञानिक दृष्टीला किंवा बुद्धीला, त्याला आधार असलेल्या बुद्धीला तिच्या मर्यादा आहेत, ज्यामुळे आनंद दाखवता येत नाही आहे. ह्या ज्या मर्यादा आहेत, अनुभवता येतो पण दाखवता येत नाही, ही जी मर्यादा आहे. तर बुद्धी हे सुद्धा एक इंद्रियच आहे, तर बुद्धी या पलीकडं जाऊ शकणारी, आपल्याला अदृश्याचा अनुभवाचा प्रश्न आहे, आता ईश्वराच्या अनुभवाचा प्रश्न आहे, मग त्यात हे भावाचा का भानगड आहे मध्ये, तोही सरळ बुद्धीने असा गेला की शेवटी तो ईश्वरापर्यंत गेला, असं होत नाही. जे विज्ञानाच्या बाबतीत एक वेळ होईल, ठीक आहे, बुद्धी कमी असली तर तो कमवेल आणि तो अनुभव घेईल, पण तसं इकडं होत नाही. याचं कारण का, तर जी म्हणून इंद्रिय आपण या भौतिक अनुभवाला वापरतो, म्हणजे अगदी ही सगळ्या नेहमीच्या व्यवहाराचं सगळं ज्याच्याने आपलं विज्ञानाचं काम चाललं आहे, त्यात हा भाव नाही संबंध, म्हणजे भावाचा संबंध नाही. फळ पडलं हा गुरुत्वाकर्षण हे म्हणायला काय भाव लागत नाही, त्याकडे भाव असू दे तर नसू दे, हे आहे ते असं आहे, असं तिथं होतं, तसं इथं होत नाही. हे बुद्धीच्या पलीकडचं असल्यामुळं, इंद्रियांच्या पलीकडचं असल्यामुळं, या अर्थाने जी वापरतो त्या अर्थाने, तर ती तशी असल्यामुळं पलीकडे जाणारी एक शक्ती आपल्याकडे पाहिजे की जे इंद्रियाचा अनुभव ओलांडू शकेल. तेवढी एकच शक्ती आहे, ती म्हणजे भाव. म्हणून ईश्वराचा अनुभव घेताना भावाचा संबंध येतो. तर भावाचा संबंध आला तर ईश्वराचा अनुभव येईल. तो भाव आला की ईश्वर आहे, इथं आहे, काय कुठं जायची गरज नाही, जिथं जाईल तिथं तुमच्याबरोबर आहे, जाईल तिथं तो जाऊन सांभाळायला तयार आहे, अनुभवही द्यायला तयार आहे, सगळं आहे. फक्त ह्यासाठी ह्या भावाचा संबंध आहे तो असा आहे, इथे केवळ तांत्रिकता आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये भावाचा प्रश्न येत नाही. मशीन चालतं, त्याचं एक रुटीन तुम्ही लिहून ठेवलेलं आहे, समजा हे एवढ्या स्पीडला अशा पद्धतीने चालेल, तर त्याच्यात तुम्हाला भाव असून येतो नसतो, ते बटन दाबलं की त्या स्पीडनं चालतं. पक्का फिरायला काही भाव असायची गरज नाही, हो की नाही, तो फिरणार, एकदा बटन दाबलं, लाईट असली, त्याचं व्होल्टेज असलं की त्याप्रमाणे तो फिरणार, यात काही भावाचा संबंध नाही. पण ईश्वर असं दिसणार नाही,
कारण तो काही पंखा नव्हे साध्या भाषेत. त्यामुळे तिथं भावाचा संबंध आहे, कारण ती एकच अशी गोष्ट आहे की इंद्रियाच्या पलीकडे जाऊ शकेल आणि त्याला ओळखू शकेल किंवा त्याचा अनुभव घेऊ शकेल. त्यामुळं भावावर भर आहे तो सगळीकडे. कुठेही गेलं तरी शेवटी किती प्रकारचे मार्ग असले तरी शेवटी ते भावाने ओलांडत आहेत. माणसाला इंद्रियांच्या ज्या मर्यादा आहेत त्या ओलांडायला भाव आहे आणि त्यामुळेच भावानेही शक्य होतं. आता एक यातला उरलेला प्रश्न की एखाद्या गुन्हेगाराला, आणि हा अगदी तांत्रिकदृष्ट्या अत्यंत बरोबर प्रश्न आहे की एखाद्या गुन्हेगाराला त्यांनी गुन्हा केला तर शिक्षा होते. ती शिक्षा त्या कुठल्या कर्मामुळे झाली हे त्याला माहीत असतं. विचार करणारा गुन्हेगार असेल आणि तशी शिक्षा पुन्हा होऊ नये अशी त्याची इच्छा असेल तर तो अशी कर्म टाळेल किंवा माहिती करून घेईल की कशामुळे शिक्षा होते, कुठल्या कर्मामुळे शिक्षा झाली. तर तसंच मनुष्यजन्म आणि त्यातली सुखदुःखाचे प्रसंग हे त्यांनी या जन्मात आणि पूर्व केलेल्या कर्मांची फळं आहेत किंवा व्यवहाराच्या भाषेत शिक्षा आहेत म्हणून फार तर ती कर्म मनुष्याला न कळण्याची व्यवस्था परमेश्वरानं का ठेवली. अत्यंत व्यवस्थित गोष्ट आहे की का ठेवलेली आहे. आणि शिक्षा झालेला गुन्हेगार जशी शिक्षा होणारी कर्म टाळेल, त्याला जर शिक्षा नको असेल तर ती कर्म टाळेल असं इथं करता येतं. तर हे जर सुखदुःखाला कारणीभूत होणारी कर्म कळली तर हे मनुष्याला अशी कर्म टाळता येणार नाहीत का, आणि मग ती जर टाळता आली तर त्याला अशा शिक्षा भोगाव्या लागणार नाहीत. हे इतकं व्यवस्थित तर्कशुद्ध आहे, याबद्दल काहीच शंका नाही. आणि ही जर खरोखरच मनुष्य स्वतःबद्दल आणि या जगाबद्दल विचार करत असेल तर त्याच्या मनात अशा तऱ्हेची शंका येऊ शकते की हे तिथे मला कळतं की हे केलं तर याला ही शिक्षा आहे, तर मी ते केलं टाळलं तर मला शिक्षा होणार नाही, इतकं ते सरळ गणित आहे. तर तसं इथं जर आपल्याला कळलं की या काय झालं काय नाही तर हे बरोबर आहे, म्हणजे म्हणणं बरोबर आहे. तर याच्याबद्दल आपण काय विचार करू शकतो की काय असतं की कर्म ठाऊक आहे, शिक्षा आहे, कर्म टाळलं तर शिक्षा टाळता येते, असा एक सरळ जाणारा तर्कशुद्ध गोष्ट आहे. चुकीचं कर्म शिक्षा, मग कर्म टाळलं तर शिक्षा टाळता येते असं. तर ही लिंक कळते. आता आक्षेप असा आहे की इकडे प्रारब्धाची जी लिंक आहे ज्याच्यामुळे मी आज सुखदुःख भोगतो, विशेषतः दुःख भोगतो, शिक्षेचा प्रश्न आहे म्हणून आपण म्हणू. सुखाबद्दल फारशी तक्रार माणसाची नसते. माझ्या वाट्याला एवढी चांगली परिस्थिती का आली म्हणून रडायला लागलेले लोक आपल्याला काय फारसे आढळत. त्यामुळे प्रश्न झाला तो शिक्षेचाच झालेला आहे. तर त्यामुळे जिथे मला त्रास होतोय आणि त्याची कारणं माझ्याकडे नाहीत असं मला वाटते, म्हणजे असं आपण करू ते पण त्याच्यात आहे की मला असं वाटतं ह्याचं काही कारण नाही, मला मी नापास होण्याचं काही कारण नाही. आता हे कितपत खरं आहे हा परत प्रश्न आहे, कारण त्याला वाटते स्वतःला मी नापास व्हायचं कारण नाही, पण त्यांनी काय पेपर लिहिलं आहे ते त्यांना माहिती आहे, तर ते काही दाखवत नाही, त्यामुळे ते काही त्याला कळत नाही. म्हणजे आता आहे सोय झालेली पण फार वरच्या वर्गानं आहे. तर आणि अलीकडे खाली परीक्षा घेतच नाही, त्यामुळे तिथे तोही प्रश्न नाही, सगळं बदललेलं ते गणित. पण एक लक्षात घेऊ की हे जे आज जे दुःख भोगावं लागतं ज्याचं कारण मला आजच्या दृष्टीनं व्यवहारामध्ये कुठे दिसत नाही, तर त्याचं जर मला कारण कळलं तर मला ही जी झालेली शिक्षा ही पुन्हा होऊ नये एवढं तरी करता येईल, हे मला टाळता येईल. आणि खरं सांगायचं तर आपला जो इथे जो प्रयत्न चालू आहे तो पुन्हा जन्माला येऊ नये याच्यासाठीच आहे. पुन्हा जन्माला आलो ते मागचं राहिलं म्हणून आलो हा जर सिद्धांत बरोबर आहे, विनोबा नेहमी म्हणत माझा पूर्वजन्मावर विश्वास आहे पण हा माझा शेवटचा जन्म आहे असं माझं म्हणणं आहे. हे जे आहे ते आपण विसरायचंच नाही, कारण ते पूर्वकर्माचा परिणाम आहे म्हणून तसं झालं. आता आपण एक क्षणभर कल्पना करू की अडचण कुठली आहे की प्रारब्धाची लिंक कळत नाही ही खरी अडचण आहे. याच्यातली दुःखाला कारणीभूत असलेली कर्म कोणती याची मला आत्ता थेट लिंक कळत नाही, त्याचं कोणतं कारण कशा कर्माला काय कारण झालं हे आत्ता कळत नाही म्हणून ह्या अडचण आहे. तर त्याला लिंक कशाला नाही असं होणारच नाही. जर कर्म आणि परिणाम एवढाच सिद्धांत असेल आणि आपल्याला व्यवहारात कळतं की हे कर्म केल्यामुळे ही शिक्षा आहे असं जर व्यवहारात कळत असेल तर ते सुद्धा कर्म ह्या दुःखालाही काही कारण शिक्षेला काही कारण असूच शकणार नक्कीच आहे, त्याच्याशिवाय ते होणार नाही. तर मग जगात काहीही चाललंय असं होईल, तसं नाही. कर्मसिद्धांतापलीकडे काही जग नाही. अडचण एवढीच आहे फक्त की लिंकमध्ये खूप फरक आहे, एवढाच त्यातला अडचण आहे. लिंकमध्ये फरक काय, अगदी सामान्य फरक असा की आपण एक उदाहरण घेऊ की एखादी पेटलेली ही आहे मेणबत्ती आहे किंवा काय पण ती आहे, तर तिला बोट लावलं की भाजलं, चुकीचं कर्म केलं लगेच भाजलं ही शिक्षा झाली. तर ही जी शिक्षा जितक्या चटकन होते त्याच्यामुळे लिंक आहे का नाही हा प्रश्नच उरत नाही. इथपासून ते मला आत्ता असं दुःख का भोगावं लागतं इथपर्यंत त्याचं कारणच सापडत नाही. एवढं अंतर मूळ कर्म आणि शिक्षा याच्यामध्ये आहे.
लिंक ही आहेच, त्याच्याशिवाय असं होणारच नाही. जे भाजल्याचं दुःख आहे तेच मला इतर प्रकारे आज होऊ शकतं. तर ते आज का होतं हे भाजलेलं जेवढं चटकन सांगता येतं तेवढं मला त्याबाबतीत सांगता येत नाही आहे, ही अडचण आहे. आणि ते कळत नसल्यामुळे आज मला त्याचं ते टाळता येण्याचा जो पुढे विचार आहे आपला तो करता येत नाही. तर हे बरोबर आहे. तेव्हा आता आपण काय आहे, ही लिंक तिथे कर्मसिद्धांताची लिंक अबाधित आहे. होतं काय की अनेक वेळेला मानवी शिक्षेच्या, मानवी कक्षेतल्या आणि मानवी ह्या होणाऱ्या निसर्गाच्या शिक्षा आहेत, ती बोट लावलं, अग्नी आहे, भाजलं, मागे घेतलं, हे परिणाम त्वरित आहेत लगेच. आज निसर्गाचं जे विघटन आपण केलं त्याचे परिणाम 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष. आता मधल्या काळात जी माणसं गेली त्यांना हे कधी कळणारच नाही. कल्पना करा की ज्यांनी हिरोशिमावर बॉम्ब टाकला असेल, समजा नागासाकीवर बॉम्ब टाकला असेल, तो आज बॉम्ब टाकणारा शिल्लक नसेल, पण तो कुठल्या तरी जन्माला त्याच्यावर कोणीतरी हा बॉम्ब टाकणार आहे. नक्कीच आहे, कारण कुठल्याही प्रकारे टाकेल, त्याला काही उद्ध्वस्त करेल त्याचं, हे होणारच. कारण जर तो टाकल्याबरोबर ती माणसं मरत असतील आणि त्याची जबाबदारी त्याच्यावर वैयक्तिकरित्या त्याच्यावर आहे, त्याची जी ऑर्डर आहे, तर ह्याच्यावर कोणतरी टाकणार, त्यावेळेला त्याची ती पूर्ण होणार, ती लिंक पूर्ण होणार. आता मधल्या काळात तो गेला. ही सगळी यंत्रणा एवढी सगळी डेव्हलप होऊन ते तिथपर्यंत यायला इतका काळ मध्ये लागतो की त्या काळात मनुष्याचा देह असेलच असं नाही. ह्यामुळे ही व्यवस्था आपल्याला कळत नाही की कशाचं काय आहे. एवढं फक्त अडचण ती आहे की कशाचं काय. आणि दुसरी गोष्ट, मानवी जे न्याय कायदे आहेत त्यातसुद्धा काही त्रुटी आहेत. आज आपल्याला वाटतं सगळं, पण मला आपण म्हणजे क्रमानं विचार करून सांगा की कळल्यानं कर्म टाळता येतीलच काय. मुळात समजा कर्म, ह्या कर्माने हे होतं असं जर मी माणसाला कळलं, आज शिक्षाही झाली समजा, तरीसुद्धा ते कर्म तो टाळू शकेलच याची खात्री आहे. कारण त्याला किती विवेक लागेल, त्याला परिवर्तन किती लागेल. कदाचित तो प्रतिक्रियात्मक कर्म आणखीन काहीतरी करेल, म्हणजे ते आणखीन कोणाला मोठ्या शिक्षेला कारणीभूत होईल, असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे तसंच ते त्याचं उत्तर आहे असं नाही. एक दुसरी गोष्ट, शिक्षेच्या बाबतीत शिक्षा कर्म जे प्रमाण आहे त्याच्या प्रमाणात त्या वेळेत आणि योग्य पद्धतीनं होतेच असं आहे का? तर नाही होत. ती तशीच होते असं 100% सांगता येणं तर शक्यच नाही. 100% उलटं होतेच असं नाही असं सांगता येईल, हे एक वेळ सांगता येईल. तेवढ्या प्रमाणात त्याच माणसाला त्याच पद्धतीनं आणि योग्य वेळी अशा वेळेला किंवा त्या प्रमाणाने तेवढी शिक्षा असं होईलच असं नाही. आता कर्म करून सुटतात त्यांची शिक्षा कोण देणार? आपण किती वेळा असं पाहतो, हे कर्म केलेलं आहे पण तो सुटून गेला, तर त्याची शिक्षा तर कर्माची कायम राहिली पाहिजे. सिद्धांत अबाधित असणार. सिद्धांत हे म्हणूनच अदृश्य आहे ते अबाधित आहे, दृश्यबाधित आहे. तर दृश्यबाधित असल्यामुळे होतं काय की दृश्यबाधित आहे तर काय तो कुठल्याही मार्गाने सुटून जाईल मनुष्य आणि शिक्षा चुकेल. म्हणजे आज आपल्याकडे असे किती लोक होते की मोठमोठे जे फ्रॉड्स आणि याचे जे झाले त्यांना कुठं काही झालेलं नाही. आत्ताच्या काळातल्या गेल्या 10 वर्षात ज्यांचं डोळ्यासमोर असेल तर त्यांनी 10 वर्षाच्या इतिहासामध्ये तर लिस्टचे येतात ते हे कोट्यावधी रुपयाच्या गोष्टी आहेत, त्याचं काही झालेलं नाही आहे. म्हणजे अजून तरी न्यायव्यवस्थेत काही होऊ शकलेलं नाही. मागे मी एक आपल्याकडे लॉंगेस्ट पेंडिंग ह्याचं दिलं होतं एकदा, किती खटला सर्वात जास्त आज पडू नये, 80 वर्ष खटले पडून. काय त्याचं होणार मला सांगा? तो आयुष्य स्वतःच 80 वर्ष आठलं, तो काय पहिल्या वर्षी खटला काढणार आहे का? म्हणजे त्यांनी कधीतरी 40-50 वर्ष खटला काढणार, तो गेला. अगदी 80 वर्ष जाऊन गेला तरी सुद्धा 40 वर्ष अजून शिल्लक आहेत. आता ते 40 वर्षांनी कधीतरी निकाल लागणार, त्यावेळेला आता त्याची काय अवस्था असेल, तिथे त्याला ती शिक्षा पोचवण्याची यंत्रणा आहे. फक्त कळण्याची यंत्रणा नाही, एवढी आपल्याकडे अडचण आहे. ती म्हणून ती नाही, याचं कारणच हे आहे. म्हणजे त्याला एक कारण आहे. काही वेळेला काही गोष्टी अशा असतात की ज्या कोडेड ठेवलेल्या आहेत, काही अनकोड करून ठेवल्यात, हेही बरोबर आहे, डिकोड केले आहेत नाही असं नाही, पण काही कोडेड ठेवलेले आहेत. तर जसं कोणाच्या पोटी कोण जन्माला आला आहे आणि पूर्वीच्या जन्मात त्यांचं संबंध काय होते हे कळण्यानं सोय होण्यापेक्षा गैरसोय किंवा गोंधळ होण्याची शक्यता जास्त आहे. आपण क्षणभर कल्पना करू की ज्यांना कोणाला अशा तऱ्हेनं चुकून काही अपघातानं, म्हणजे ते पण घटना आपल्याकडे आहेत की त्यांची पूर्वजन्माची स्मृती जागृत झाली, तर आजच्या त्यांच्या स्थितीला अत्यंत अनसुटेबल गोष्टी त्या यावेळेला परिस्थितीत दिसतात. ती माणसं मोठी झालेली आहेत, ती त्यांची मुलं होती, ती आता केवढी मोठी झाली, त्यांना मुलं, हे त्यांच्या पोटी अमक्याच्या पोटी
एवढा गोंधळ त्या सगळ्या जगामध्ये माजेल हे जर मागचं आणलं मध्ये, जर ही जी कर्म आहेत ती सगळी जर मध्ये आणली तर हे आजचं जग चालू शकणार नाही अशी अवस्था आहे. म्हणून ते कोडेडमध्ये आहे. ते ठेवण्याचं कारण एवढ्यासाठीच आहे की आज तरी माणसाला निदान त्याचं जीवन, तुम्ही बघा मागे एकदा मी बोललो होतो की मृत्यूसारखी गोष्ट अनेकांना नको असते, पण ही गोष्ट नको आहे म्हणून जर उद्या नाही करायची ठरवली, उद्या हा कायदा मोडायचा असं ठरवलं, सगळे जगलेच समजा. काय आपल्या आजोबा आणि हे जर पणजोबा ते सगळे जर असते, ही तो बसायला जागा राहिलीच का आपल्या माझं, तुम्ही ना आम्ही गप्पा मारते बसून आपलं. पण हे काय ह्यातलं शक्य आहे का मला सांगा? खायला प्यायला आपण भाकऱ्या ओढून घेतल्या असते एकमेकांची अशा अवस्था झाली असती. ती सगळी वेळच्या वेळेला जात आहेत, आपणही जाणार म्हणून बरे, नाही तर जगात गोंधळ माजेल. जे ह्याचं आहे तेच ह्या कर्मांच्या व्यवस्थेचं आहे. ती लिंक कळत नाही एवढ्यासाठीच की ते कर्म जर कळलं माणसाला तर ते कोणत्या बाबतीत कधीच आहे, त्यांची आज अवस्था काय असेल. समजा एखाद्याच्या बाबतीत कर्म चुकलं आहे आणि समजा तो आज 92 वर्षाचा आहे, आज तुम्ही काय करणार त्या कर्माचं जाऊन? ते कर्म टाळता म्हणजे त्याची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये जसं पूर्वजन्माच्या स्मृती ह्या का ठेवल्या नाहीत तसं ह्या व्यवस्थेची कारणं ती ठेवलेली नाही. म्हणजे आत्ताच्या स्मृतीला त्याची गरज नाही. आत्ताच्या स्मृतीमध्ये फक्त त्याला काही भोग शिल्लक करायला आहे तेवढा त्यांनी बघावा. आता हा कशातून येतो हे जरी लिंक ऑब्स्क्युअर असली किंवा काय म्हणू आपण त्याला हे असेल संदिग्ध असली, कळत नसली तरीसुद्धा आपल्याला समजून घ्यायचे मार्ग आणि बुद्धी दिलेली आहे. आज मला शिक्षा होते ती कशाने तरी होते, काही असो, कोणत्याही प्रकारचे, विपन्नता आहे, दारिद्र्य आहे, अमकं आहे, माणसं फसवतात, अमकं होतं, काय होतं, काय त्रासाच्याच गोष्टी आहेत ना. तर ती अशी माणसं माझ्या वाट्याला आलेली वगैरे आपण म्हणतो, तर ती अशी माणसं आली आहेत त्यामुळे त्रास होतोय किंवा अशा काही घटना घडल्या, असा अपघात घडला, मी कारणीभूत नव्हतो वगैरे, सगळं ठीक आहे. म्हणजे पूर्वीचं आहे काहीतरी, हे नक्कीच आहे, आत्ता काही चुकलं नाही ना, मग तरीसुद्धा अपघात झाला ना, सोसावं लागतंय ना, हातपाय मोडले ना, काय तर झालं ना, हे सगळं झालं, त्याचं कारण कळत नाही. ते कळलं तर मी ते टाळीन वगैरे, हे ठीक आहे. आत्ता काही कारण नाही एवढं बरोबर आहे. आत्ता आपण जास्तीत जास्त बरोबर काय ते करायचा प्रयत्न करतो. तरीसुद्धा हे असं झालं तर आता माझं राहिलेलं भोगून संपवायचं आहे एवढ्या एका वाक्यात तो विषय त्यांनी बंद करून टाकला. जसं पूर्वजन्माच्या स्मृती आजच्या जन्मात गोंधळ माजवतील म्हणून त्या ठेवलेल्या नाहीत, हे जसं कारण आहे तसं हे एका वाक्यात सांगितलेलं आहे. आणि असं नाही आहे की ही लिंक आपल्याला काहीच करू शकत नाही. आज मला वागताना काय अपेक्षा आहे माझी की लिंक कळली तर त्याप्रमाणे मी माझं वागणं सुधारेन. मला सांगा, माझं वागणं सुधारेन एवढं सोपं आहे का? की मी माझं वागणं तेवढी एखादी गोष्ट टाळली तर हे होणार आहे, किंवा अशा किती कर्म आपण करणार, त्याचे परिणाम म्हणून आज भोगतोय तर माणसाला 25-25 वर्षांनी 50 वर्ष भोगायची वेळ येते. तर त्याच्या कर्मामध्ये कारण गहना कर्मणो गती हे तितकंच आहे, अत्यंत गहन आहे. हे शेवटी श्रीकृष्णांनी शेवटी सांगावं लागलं की बाबा हे कर्मप्रकार हा गहन आहे, त्याचं मागचं पुढचं परिणाम ही गोष्ट सांगणं ही अवघड आहे आणि त्याचा निकाल देणं पण अवघड आहे, हे पण सांगितलं आहे. तर ते त्यांना का सांगावं लागलं तर ह्याच्यात गुंतागुंत खूप आहे. एक कर्म असलं तरी इतकी गुंतागुंत आहे की आज एक समजा 50 माणसं, 100 माणसं, 200 माणसं बसलीत, एकाच शब्दाचे 100 प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असतात. हे कर्माचे परिणाम आहेत. आता एकाच्या ठिकाणी जे असेल तेच दुसऱ्या ठिकाणी नाही, तेच तिसऱ्या ठिकाणी नाही, आणि ह्या प्रत्येक गोष्टीला हेच शब्द कारणीभूत आहेत. आता कसं ठरवणार की ह्याच्यामुळे हे झालं, ह्याच्यामुळे हे चांगलं झालं, ह्याच्यामुळे वाईट झालं, ह्याच्यामुळे हा भूक झालं, काय झालं असेल, कसं ठरवणार? म्हणजे एक साधंच एवढीशी गोष्ट आहे. तर असं होतं तर समान आयुष्याच्या कर्मांचं काय होईल काय. आता आपल्याला सुधारण्याचा प्रश्न आहे ना, मग तो आपण सोडवू. भोगण्याचा प्रश्न आहे तो सोडवता येण्यासारखा नाही. कारण एक नक्की आहे की त्याच्यातल्या लिंक ऑब्स्क्युअर ठेवलेल्याच आहेत, मुद्दमच ते तशा करून ठेवलेले आहेत की त्याच्यामुळे गोंधळ आहे. तर त्याच्यासाठी काही लिंक आपल्यासमोर आहे. एक साधं आहे की चुकीचं कर्म झालं म्हणजे काय झालं, तर अगदी साध्यापासून सुरुवात करायची. तर साधं म्हणजे अगदी की जे दुसरं आपल्याशी वागणं आपल्याला बरोबर वाटत नाही ते आपण दुसऱ्याशी न वागणं. एक साधा उदाहरण की काहीतरी चुकतं, मग तसं होत असेल तर ती लिंक आपल्याकडे एक आहे. मग त्याच्या साह्याने आपण तेवढं करू शकतो. मी कोणाचा अपमान करू नये. का करू नये तर त्याने माझा अपमान केलेलं बरोबर नसतं, मग मी पण त्याचा करू नये, हे बरोबर आहे. हे अशा पद्धतीनं आपल्याला त्याच्या लिंक शोधता येतात. आज माझ्या वाट्याला जेव्हा अपमान येतो त्यावेळेला मी कुणाचा तरी अपमान केलेलाच आहे आजसुद्धा, तर तो माझ्या वाट्याला. आता तो बाउन्स केव्हा होईल ते काळ ठरवतो, परिस्थिती ठरवते, ती वेळ येते त्यावेळ ठरतं. तर हे आपल्याला कळत नाही, पण इथे या वेळेला हे ताबडतोब कळतं. म्हणजे इथे कळतं त्यावेळेला जे कळतं तेच सगळ्या बाबतीत आहे. तसं आपण आज राहू शकतो. हे एक भोग आहे, एवढा हा आपल्याला भोगायचा. पण उरलेला मार्ग आपल्याला मोकळा ठेवलेला आहे, त्या मार्गात आपल्याला हे करता येतं. आता मी अपेक्षा ठेवून कर्म केली म्हणून फळं आले, मी अपेक्षा न ठेवता कर्म करू शकतो आज.
ती जर नाही ठेवली तर पहालचा प्रश्नच येणार नाही. म्हणजे पुढे तरी मला हे लागू होत नाही, तर हे करता येतं. नंतर अगदी साधारण निसर्ग नियम आहेत. निसर्गामध्ये नेहमी आपल्याला बघितलं असेल तर क्षमा आढळते, नम्रता आढळते, करुणा आढळते, सहनशीलता आढळते. किती गोष्टी आहेत की ज्या निसर्गामध्ये आपल्याला सतत दिसत असतात. आपला सगळा सृष्टी संदेश आपण आपल्यापुरतं तरी वाचलं तरी आपल्या लक्षात येईल की काय ते सोसत असतात. ऊन, पाऊस, वारा, काय सगळं सोसतात. आणि सगळ्यातून पुन्हा त्यांचं कार्य आहे ते बरोबर त्यांचं ते करीत असतात. सगळे सीझन ते सहन करतात. हे सगळं जे काय चालू आहे याच्यातून कितीतरी म्हणजे एक निसर्ग यंत्रणा समजली तरी माणसाला कसं वागावं हे समजायला सोपं आहे. त्याच्यातून वागता येतं माणसाला. तर यामध्ये मदत आहे, निरपेक्षता आहे, करुणा आहे, किती गोष्टी, सातत्य आहे, निष्ठा आहे. आज सूर्याचं सातत्य एक नुसतं लक्षात ठेवलं तरी आपल्याला भास आहे. माझ्या कर्मानं एवढं सातत्य असावं, दोष लागणारच नाही माणसाला. माझा एक साधा जप आहे, त्याला एवढं सातत्य असावं, किंवा माझं एक उपासना आहे, त्याला एवढं सातत्य असावं. माझं काय कर्म आहे इतर कुठल्या व्यवहारातलं, त्याला एवढं निष्ठा किंवा सातत्य असावं. तर असं असेल तर ते होऊ शकतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये बघितलं असेल आपण तर माणसाला कसं वागावं हे शिकवण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. आणि त्याच्यात सर्वात जास्त दृष्टांत निसर्गातले आहेत. माणसांचे दिले असते एरवी ते का दिले नाहीत तर एवढ्यासाठी दिले नाही की तिथे ते बघायला मिळेल त्याला. आणि माणसं दृष्टांत देणं अवघडच आहे सगळं. याच्यावरून ओळखावं आपण काय परिस्थिती आहे ती. तर माणसांचे दृष्टांत देणं अवघड आहे, पण निसर्गाचे दृष्टांत खूप सोपे आहेत देणं. म्हणून सांगितलं माळे जे होते नेले ते होते देवांतचे गेले वगैरे सगळं काय आहे तसं. तर ते जातं तसं माणसाने जावं. की तो पाणी लावत चाललेला आहे, त्याला जसं पाणी लावायचं तसं मागणं पाणी जात असतं. मग तसं माणसाला जसं देवाने ठेवत जात गेला आहे तसं त्या त्यांनी जात राहावं. मग तो अडतो ना. पण त्यामुळे माणसाचं उदाहरण देता येत नाही, पाणी जातं त्याचं उदाहरण देता येतं. तर असं हजारो उदाहरणं त्याच्यात तशी काय आहेत. तर तिथं सगळं शिक्षण आपल्याला निसर्गामध्ये मिळतं. तर आपल्याला जरी पूर्वजन्मातलं हे कळू शकलं नाही, ते सकारण ठेवलेलं आहे, ते कोड करून ठेवले ते एवढ्यासाठीच आहे. तर तसं ठेवलं असलं तरी हे म्हणून मी मागे एकदा आपल्या त्यातही लिहिले बोललो पण आहे की सगळं मला शिकायला निसर्गामध्ये उघड्यावर मांडून ठेवलेलं आहे. अक्षरशः ह्या लिंक मला उघड्यावर ठेवलेले आहेत की कशामुळं काय परिणाम मी सोचतोय हे मला उघड्यावर ठेवलेले. पण ते उघड्यावर ठेवले ना, ते सगळं आहे ना. आपण झाडाचा अभ्यास करा, पाण्याचा अभ्यास करा, नदीचा अभ्यास करा, कोणाचाही कसलाही अभ्यास करा, तिथे त्याचं उत्तर आपल्याला मिळतं ते कसं वाचतं. अजून मार्ग आहेत. शास्त्राची वचन आहे ती तेवढ्यासाठीच आहेत. गुरूंचा उपदेश तेवढ्यासाठीच आहे. ते सगळे जे हे संत मंडळी बसलेले आहेत त्यांनी जे काय सांगितलं तेवढं जरी मी आचरण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या दृष्टीनं सगळी माझी कर्म शुद्ध होऊन जातील. केवढी आपल्याला मदत ठेवलेली आहे. आणि काही नसेल, आपण माणूस आहोत ह्याच्यावर आपली श्रद्धा आहे ना, तेवढीसुद्धा श्रद्धा परिचय आहे. आणि मग माणूस की एवढा एकच धर्म बस आहे. तसा विचार केला तर तेवढ्या एका माणुसकीनं मी जर राहिलो, तेवढ्या प्रामाणिकतेने माझ्या माणुसकीनं मी जर राहिलो तर मला आपोआपच जे कळून टळणार आहे मला ते न कळतासुद्धा टाळता येईल. त्यामुळे न कळता टाळता येण्याचे हे सगळे मार्ग आहेत. त्याला सावधानता एक हा किल्ली आहे फक्त. तर तेवढी सावधानतेची किल्ली जर बरोबर असेल तर ही सगळी दारं उघडू शकतील. आणि आपल्याला ते दार नाही उघडलं तरी आपलं काम होईल. तर एवढं याच्यातनं घेण्यासारखं आहे. थोडं मोठा हे आहे प्रश्न म्हणून इथला आता शेवटचा एकच प्रश्न राहिला तो त्याला घेतो की मी ईश्वराचा थेट व्यक्त अंश आहे. हां, आणखीन एक गोष्ट राहिली. एक लहान मुलाचे 2 प्रश्न याच्यामध्ये एक पान होतं. देव अंगात येणं हे खरं का खोटं, हे मुलाचे 2 प्रश्न आहेत. तर देव अंगात येणं हे खरं का खोटं, तर खोटं. एखादं कोणी गडबडून काय जाऊ नका, कोणाचे काय अंगात वगैरे येत असतं क्षमा करा, पण हे खोटं. फक्त काय आहे की कॉन्शियस आणि हे ज्या लेव्हल्स आहेत, जाणीवेच्या लेव्हल्स आहेत, त्या पातळीवर काही गोष्टी घडत असतात. एवढी गोष्ट खरी त्याच्यातली. आता कॉन्शियसचा विश्वासी संमत आहे. तर थोडंसं अवघड आहे त्याच्या पातळीवर समजावून सांगणं. त्याला जसं समजेल तसं त्यांनी समजून घ्यावं की आपल्याला जी जाणीव आहे तिच्या पातळीवर आपले सगळे व्यवहार होतात. ही जाणीव बाहेरच्या परमेश्वराशी, जगाशी, सगळ्याशी जोडलेली आहे. म्हणूनच आपण सुसंवादीपणे जगू शकतो. ज्या वेळेला मनुष्याचं मनाचं बिघाड होतो त्यावेळेला तो जगू शकत नाही, असं काहीतरी होतं. ते का जगू शकत नाही तर त्याचं ते बिघाडात उत्तर आहे. कॉन्शियस ज्या वेळेला बरोबर त्याच्या स्थितीला असतो त्यावेळेला सगळ्या जगाशी व्यवहार होतो. तर अडचण काय होते यांनी जे विचारलेलं आहे ते त्याची याचा संबंध काय, तर हे जे म्हणजे एखादं मन गोंधळ आहे, मनात गोंधळ आहे काहीतरी, किंवा जसं दृष्टीचं होतं उदाहरणाचं की दृष्टीला समजा धुरकटपणा आला, कशाने तरी आपल्याला डोळे चळतो मनुष्य, काहीतरी डोळ्यात जातं तर त्याला एकदम समोरचं असलं तरी दिसत नाहीच होतं. अशा वेळेला कॉन्शियसनेस आहे सगळं आहे पण इंद्रिय काम करीत नाही असं होतं. तर तसं त्याला दिसत नाहीच होतं. किंवा गोंधळलेल्या मनाला अनेक वेळेला ह्या गोष्टी जग किंवा या गोष्टी स्वच्छ दिसत नाहीत.
तर त्याच्यासाठी स्वच्छ आणि उत्तम दृष्टी जर असली तर हे होऊ शकतं, जग दिसतं. आता जे दिसतं ते मग पुढे समजू शकतं. मग समजलं तर त्याची प्रश्न आणि त्याची उत्तरं पण समजतात. हा वेगळा विषय सांगतो पण तो आहे त्याच्याशी निगडीत, की हे सगळं समजतं. आता आईला, मुलाला, लहान मुलाला भूक लागली, तहान लागली, हे कोणत्या भाषेत कळतं? त्याची भाषा त्याला भाषा नाही, आपली जी भाषा आहे ती त्याला कळत नाही. अशा अवस्थेत सुद्धा त्याचं पोषण कशाने होतं? तर तादात्म्याने होतं केवळ. म्हणजे तादात्म्याने सुद्धा जगाशी संबंध असू शकतो, कॉन्शियसवर पण संबंध असू शकतो. हे सगळे संबंधांचे प्रकार आहेत. तर अशा पद्धतीनं होऊ शकतं. तसंच आपल्या म्हणजे हे सगळं व्हायला मला सांगा, आत्ता जे मी बोललो उदाहरणार्थ, की आईचं मुलाशी तादात्म्य आहे, त्यामुळे भूक लागली का तहान लागली हे तिला कळतं, ती पाणी घालते. पाणी घातल्यानंतर ते शांत होतं. आता कुठलीही भाषा वापरली नाही, काही झालं नाही. आता ह्याला अंगात यावं लागत नाही, ह्याला तादात्म्य लागतं. ह्यामुळे प्रश्न कळतो आणि उत्तरही कळतं. अंगात आल्यावर प्रश्न कळतात आणि उत्तर कळतात असं म्हणतात. पण हे जे आहे इथे काहीही न होता तादात्म्याने हे होतं. कॉन्शियस लेवलवर सुद्धा तुमचं काम तुम्ही जर व्यवस्थित करत असाल आणि स्वच्छ मन असेल तर लगेच प्रतिबिंब उमटतं आणि त्याचा प्रश्न तुम्हाला कळतो आणि त्याचं उत्तरही कळतं. कारण प्रश्नामध्ये उत्तर असतं, त्यामुळे ते कळतं लगेच. तर ते कळू शकतं. अशा स्वरूपाच्या अवस्था आहेत खरं सांगायचं तर. त्याचा आता कोणी अशा तऱ्हेनं लाभ घेत असेल तर तो लाभ आहे, किंवा त्याचं वेगळा प्रकार आहे, तर तशा तऱ्हेचं काही होत नाही. शांत असावं माणसाने, सगळं जगातले प्रश्न सुटू शकतात, आपलेही प्रश्न सुटू शकतात. तर हे ते तसे अंगात यायला काय आहे यासाठी आत्ता मी जसं आईचं सांगितलं, जसं मोठ्या माणसांचं सांगितलं, तर हे सगळं शक्य आहे. पण त्याच्यासाठी आता बाबा महाराजांचं आपल्याला माहिती आहे की किती वेळा असं तो मनुष्य आला तर कशासाठी आला आहे ते त्याला तेच विचारायचे, म्हणजे सांगायचे की ते याच्यासाठी आलायच ना. आता साईबाबांचं मी काय आपल्याला सांगितलं नाही काय उदाहरण, पायचेपत बसले आणि ते रस्ते मामा पायचेपत बसले, त्यांच्या मनात जो विचार आला ते म्हणले की अरे बाबा ते तू सट्टा बाजार आपण नाही बाबा त्यात, म्हणजे हे काही न म्हणता साईबाबा म्हणाले. आता ह्याला काही साईबाबांना अंगात यायला लागलं नाही, म्हणजे ह्याचं उत्तर द अदर वे राऊंड आहे खरं सांगायचं तर. मला असं म्हणायचं आहे की अंगात आल्यावर हे कळतं असं नाही आहे, आपल्या अंगात जी अशुद्धी आहे ती जावी लागते म्हणजे हे सगळं कळतं. एवढंच सांगा, आपल्या अंगामध्ये अशुद्धी असते म्हणून अंगात आल्यावर जे काय होतं असं लोकांना वाटतं की ते प्रश्न कळतात आणि त्याची उत्तरं सांगतात. तसं नाही आहे. आपल्या मनातली अशुद्धी जावी, आपोआप प्रतिबिंब पडतं किंवा तादात्म्याने कळतं, तर असं होऊ शकतं. हे या अर्थाने ते खरं आहे. देवाला बळी देण्याची प्रथा का सुरू झाली असं एक दुसरा प्रश्न आहे. तो छोटाच आहे, त्याचं म्हणणंही बरोबर आहे. का सुरू झाली असेल, त्यांना काय उत्तर दिले असतील काय नाही मला माहीत नाही. ज्या अर्थी प्रश्न विचारला त्या अर्थी तिथं कुठे हे आलं असेल याच्यात अभ्यासक्रमात कुठेतरी, तर ते धड्यात कुठेतरी त्याचं उत्तर दिलं नसेल कदाचित. असू दे. बळी देण्याची प्रथा का सुरू झाली आपण एक क्षणभर विचार करावा की आपण प्रापंचिक माणसं आहोत. त्यामुळे आपल्याला अशी कल्पना आहे की 10 रुपयाची वस्तू हवी असली तर 10 रुपये द्यावे लागतात. 10 रुपये दिले की 10 रुपयाची वस्तू मिळते. तशा आपल्या प्रपंचात अनेक गोष्टी हव्या असतात, त्याची किंमत रूपाने आपण काहीतरी द्यावं लागतं. नुसतं ते काय द्यावं लागतं, आता जेवढं मोठं मागणं तेवढं मोठं द्यावं लागेल. सरळ क्रमाने विचार करत गेलं की कळतं. जास्त मोठी मागणी आहे म्हणल्यावर जास्त मोठं काहीतरी द्यावं लागेल. मग अगदी काय काय ते छोटी मोठं काय असणार सर्वात छोटी, तो पशु किंवा माणसाचा जीव हा सगळ्यात मोठा. मग सगळ्यात मोठी मागणी असेल तर त्याला सगळ्यात मोठं काहीतरी द्यावं लागेल म्हणून बळी द्यायची प्रथा. काही कारण नाही. आपल्या मागण्या फार आहेत म्हणून हे बळी द्यायची वेळ आली. आपली मागणी छोटी असती तर आपण दक्षिण ठेवली असती. आपण प्रापंचिक लोक आहोत, त्यामुळे तसे त्या अर्थाने आपण अगदी विचारी आहोत. त्यामुळे एकदम आपण 1000 रुपये काही ठेवणार नाही कडे, आपण 11 रुपये ठेवणार. कारण आपल्या 11 रुपयाचीच अपेक्षित आहे वस्तू. जी वस्तू अपेक्षित आहे ती 11 रुपयाची आहे. त्यामुळं 10वीतला मुलगा जो नवस करेल त्याची ठेवलेली रक्कम 12वीतल्याची आणि ग्रॅज्युएशनवाल्याची PG वाल्याची यामध्ये फरक असतो. त्यातून बळी सुरू झाले. ते चुकीचं आहे ते सांगायला तर वेगळे काही कारण नको नाहीच. तर आता एक राहायला सांगत होते ते ईश्वराचा मी थेट व्यक्त अंश असताना हा जो कथित अव्यक्त ईश्वर त्याच्याशी माझा थेट संबंध असला पाहिजे. खरं म्हणजे हा जो ईश्वर आहे त्याचा आणि मी त्याचा अंश माझा थेट संबंध असला पाहिजे. तर हे असं असताना ही तिसरी मायामध्ये येऊन आमची आणि ईश्वराची ताटातूट करायला समर्थ कशी होऊ शकते. प्रश्न चांगला आहे म्हणून मी फक्त शेवट घेतला. मायामध्ये येऊन माझा आणि ईश्वराचा असलेला थेट संबंध, मी त्याचा अंश त्याचा माझा संबंध थेट, हे असताना ही मायामध्ये येऊन आमचा संबंध तोडून कसं ताटातूट कशी करू शकते, हे कसं काय होऊ शकतं. एका वाक्यात आपल्याला त्याचं उत्तर फक्त देतो, कारण हे की फार सांगायला पाहिजे असं नाही.
आपलं तोंड मायेकडे आहे म्हणून असं होतं. ती तटातूट का करू शकते? तर माझं तोंड मायेकडे आहे म्हणून ती करू शकते. आता हे आपल्याला असं सिद्धांताने पटत नसेल एका वाक्यात, तर मी एक उदाहरण फक्त देतो त्याच्यासाठी, की सूर्य उगवलेला आहे, मी सूर्यासमोर उभा आहे, माझं सूर्याकडे तोंड असेल तर माझी सावली माझ्या मागे पडलेली असते. माझ्या सूर्याच्या मध्ये सावली येत नाही. पण माझं तोंड जर इकडे असेल, पाठ जर केली मी सूर्याकडे, माझं तोंड सूर्याकडे नसेल आणि इकडे बघत असेल तर माया माझ्या समोर येते, मला सूर्य पण दिसत नाही. हा त्याचं समज आहे. आपल्या लक्षात आलं असेल का माया ताटातूट करू शकतो. असं एवढं कळलं. असं सद्गुरुनाथ महाराज की जय. देववसे चित्ती त्याची करावी संगती, देववसे चित्ती त्याची घडावी संगती, देववसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना, देववसे चित्ती त्याची घडावी संगती, देववसे चित्ती त्याची घडावी संगती. संत जनास वे भेटी न हो अंग संगे तोटी, संत जनास वे भेटी न हो अंग संगे तोटी, देववसे चित्ती त्याची घडावी संगती, देववसे चित्ती त्याची घडावी संगती. तुका म्हणे जिणे भले संत संघटणे, तुका म्हणे जिणे भले संत संघटणे, देववसे चित्ती त्याची घडावी संगती, देववसे चित्ती त्याची घडावी संगती, घडावी संगती, घडावी संगती. जानकी जीवन स्मरण जय